फेसबुकच्या ॲडव्हर्टाईजमध्ये त्याला दिसलं की अरे माझी ही ॲड 2 दिवस 4 दिवस चालली. 100 लीड्स त्याच्यात दिसत आहेत. त्याच्यात नाव, गाव, फोन नंबर, ईमेल आय डी. आणि जेव्हा हा कॉल करायला लागतो तेव्हा ते सगळे जंक आहेत. ओके. हां. म्हणजे माझ्याकडे कितीतरी असे एक्झाम्पल्स आहेत की हजार लीड्स आहेत पण एकही कन्वर्ट नाही झाला. तो एजंट बनवला जातो आणि त्याच्यानंतर जेव्हा कॉल होतो तेव्हा समोरचा माणूस हॅलो, नमस्कार किंवा हॅलो, कौन है? कौन है जी? क्या है? तो जो काही लँग्वेजमध्ये बोलेल त्या लँग्वेजमध्ये एजंट चालू होऊन जातो ओके. आणि मग कॉन्व्हर्सेशन सुरू होतं. हं. त्या AI एजंटकडे 500 सक्सेसफुल कन्व्हर्जनची हिस्ट्री आहे, हां. फेल्युअरची नाही. जो मला माणूस विचारतो किंवा जो बिझनेसमॅन की मी AI अप्लाय करू का? हं. मी त्याला उलटा विचारतो प्रश्न की तू AI अप्लाय करण्यासाठी आधी रेडी आहेस का? ओके. तुझी कंपनी जर का 2 वर्ष जुनी आहे, तर तू AI काय अप्लाय करणार? किती असं डेटा जनरेट होणार आहे? त्याच्यातनं काय इंटेलिजन्स डेव्हलप होणार? नो. तर तुमची इंडस्ट्री ॲटलीस्ट 5 ते 10 वर्ष ओल्ड असेल हां. आणि मग तुम्हाला AI अप्लाय करून त्याच्यातनं काहीतरी इंटेलिजन्स बाहेर काढायचं आहे. तर दॅट इज द राईट वे. रादर दॅन तुम्ही ब्लू ओशनमध्ये तुम्ही एंटर करायचा प्रयत्न केला. तर ब्लू ओशनला कसं आहे की तुमचा हा जो कॉन्सेप्ट आहे हा युनिक आहे. ओके. निश मे बी हायर लेवलला निश तेच आहे. पण हा युनिक कॉन्सेप्ट आहे आणि आज कुठलीही इंडस्ट्री तुम्ही बघितली, जे काही सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स आहेत, भारतातले म्हणा, बाहेरचे म्हणा, सगळ्यांनी ब्लू ओशन स्ट्रॅटेजी अप्लाय केलेली. नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिवेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आनंद देशपांडे सर, जे बिझनेस सिस्टीम आर्किटेक्ट आहेत. सर, तुमचं आपल्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. एकंदर तुम्ही जे तुमचं आता जे काम करताय की बिझनेस सिस्टीम आर्किटेक्ट म्हणून, एक्झॅक्टली ते काम काय आहे आणि किती वर्षापासून तुम्ही हे काम करते, तर आमच्या प्रेक्षकांना सांगा. आधी बॅकग्राऊंड थोडंसं सांगतो मी. हां. सो बेसिकली तुम्हाला कोचिंग इंडस्ट्री माहिती आहे, तुम्हाला कोचिंग माहिती आहे, कन्सल्टंट्स माहिती आहेत, मेंटर्स माहिती आहेत. तर हे थोडंसं वेस्टर्नाइज आयडिया आहे, की जे बेसिकली एक्सपिरियन्स लोकं जे आहे, हं. मोर दॅन 20, 25, 30 इयर्स, त्यांच्याकडनं बेसिकली ही कॉन्सेप्ट डिफाईन झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं त्याच्यात कोचिंगही असतं, मेंटरशिप पण असतं, कन्सल्टिंग पण असतं आणि बेसिकली तुमचा बिझनेस कसा सेट करायचा, कसं एका स्टेजवरनं एका स्टेजला कसं जायचं, म्हणजे पॉईंट ए टू पॉईंट बी ओके. हा बिझनेस तुमचा कसा न्यायचा आणि त्याच्यात ऑब्व्हियसली ग्रोथ तुमची पाहिजे इन टर्म्स ऑफ ROI. हां. तर ते ते करण्याचं तर काम बेसिकली आम्ही करतो. ओके. सो बेसिकली मी हा जो कॉन्सेप्ट आहे बिझनेस सिस्टीम आर्किटेक्ट, याला हा बेसिकली 2018-19 पासून मी करतो आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये बेसिकली कंपन्यांना एका रनिंग कंपनी जी आहे त्यांना एका स्टेजला कसं न्यायचं, पॉईंट ए टू पॉईंट बी, त्यांना कसा ROI द्यायचा आणि मग त्याच्यामध्ये बरेचसे अँगल्स आहेत. त्या सगळ्यासाठी आम्ही बेसिकली त्यांना हेल्प करतो. ओके. एक म्हणजे अर्थात मला असं म्हणायचं आहे की बिझनेस कोच असतात, बिझनेस मेंटॉर असतात. बरं. तर या सगळ्यांच्या वरची पोस्ट आहे काही? पोस्ट असं नाही म्हणता येणार. थोडंसं एक्सपिरियन्स लोकं जे आहेत, ज्यांनी ऑलरेडी कोचिंग केलेलं आहे, मेंटरशिप केलेली आहे आणि त्यांचे काही ड्रॉबॅक्स पण आहेत कोचिंगचे. काही प्रत्येकाचे प्रोज आणि कॉन्स असतात. तर त्या अँगलनी कोणी बिझनेस ओनर्सला शेवटी काय पाहिजे असतं, ती ग्रोथ पाहिजे असते. हां. आणि आजकालच्या काळात बघितलं तर जेवढं फास्ट चेंजेस होत चाललेले आहेत, हं. त्या चेंजेसमध्ये तुम्हाला कोणी ना कोणीतरी माणूस असा लागतो किंवा एखादी कंपनी लागते जी तुम्हाला गाईड करेल, तुम्हाला कोचिंग करेल, तुम्हाला मेंटरिंग करेल. तर त्यासाठी बेसिकली हा कॉन्सेप्ट आहे बेसिकली. ओके. आता एक्झॅक्टली आपल्याला कळालं की तुमचं काम काय आहे. पण अजून थोडंसं लोकांना समजून येण्यासाठी, समजा एखादा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायासाठी तुम्ही अ, एक कन्सल्टंट म्हणून गेलात त्यांच्याकडे आणि त्यांचं काम घेतलं. तर तो व्यवसाय ग्रोथ होण्यासाठी एक्झॅक्टली तुम्ही कशा पद्धतीने मदत करता? त्याविषयी सांगा. नक्कीच. सर आपण मे बी एक रिअल लाईफ एक्झाम्पल्स घेऊन त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करू. कारण
मी काही टेक्निकल बोललो तर काही गोष्टी ऑडियन्सला व्ह्युअर्सला मे बी समजणार नाहीत. आपण डायरेक्ट रिअल लाईफ एक्झाम्पल्स घेऊन बोलू. समजा एखादा रिअल इस्टेट कन्सल्टंट आहे किंवा रिअल इस्टेट एजंट आपण म्हणतो त्याला, एजन्सी ओनर्स आहे जे मे बी फायनान्सचे आहेत, होम लोनवाले आहेत, किंवा आपण एक ती केस धरूयात, ती एजन्सी ओनर आहे आणि त्याच्याकडे एक 2-4 लोकांचा स्टाफ आहे फॉर एक्झाम्पल, आणि त्याला ग्रो करायचा आहे बिझनेस, सिम्पल. तर तो काय करतो, तो आधी आहे ते डेटावर, आहे तो एक्सपिरियन्सवर तो चेक करतो की अरे माझ्याकडे 4 लोक आहेत आणि 4 लोकांना सेल्स कॉलमध्ये नीट बोलता देत नाही आहे, त्यांचं कम्युनिकेशन स्किल नाही आहे किंवा सॉफ्ट स्किल आपण जे म्हणतो ते पुअर आहे. मग तो काय करतो, एखाद्या कोचकडे जातो, माझे 4 लोक 4 मुलं येतील, त्यांना तुम्ही व्यवस्थित सॉफ्ट स्किल शिकवा, इंग्लिश शिकवा किंवा वॉट एव्हर रनिंग बिझनेस इंग्लिश आपण जे म्हणतो ते शिकवा, सो दॅट ते कॉल्समध्ये व्यवस्थित बोलतील, टेलिकॉलर्स असतील किंवा त्यांचं सेल्सचे माणसं असतील. तर हे झालं कोचिंग पार्ट. तर म्हणून ही कोचिंग इंडस्ट्री आहे. सेकंड आहे कन्सल्टिंग. कन्सल्टिंगमध्ये काय झालं, फॉर एक्झाम्पल तो एक ॲडव्हर्टाईज रन करतोय फेसबुकची. फेसबुकच्या ॲडव्हर्टाईजमध्ये त्याला दिसलं की अरे माझी ही ॲड 2 दिवस 4 दिवस चालली, 100 लीड्स त्याच्यात दिसत आहे, त्याच्यात नाव, गाव, फोन नंबर, ईमेल आय डी, आणि जेव्हा हा कॉल करायला लागतो तेव्हा ते सगळे जंक आहेत. ओके. हां. म्हणजे माझ्याकडे कितीतरी असे एक्झाम्पल्स आहेत की 1000 लीड्स आहेत पण एकही कन्वर्ट नाही झाला. ओके. तर याला बेसिकली देन यू कॉल स्पेसिफिक कन्सल्टंट की बाबा हा स्पेसिफिक प्रॉब्लेम आहे. फेसबुकची ॲडमध्ये हे लीड्स तर आलेत पण सगळी जंक आलेत, कन्वर्ट एकही नाही झाला. मग तो त्याचा एक्सपिरियन्स घेऊन त्याला कन्सल्टिंग देऊ शकतो. सो दिस इज कॉल्ड कन्सल्टिंग. हे रिअल लाईफ एक्झाम्पल. आणि मेंटरिंगमध्ये कसं झालं, फॉर एक्झाम्पल मेंटरिंगमध्ये आपण एक्झाम्पल धरायचं झालं तर हाच व्यक्ती आहे ज्याची रिअल इस्टेट एजन्सी आहे, त्याला यूट्यूब चॅनल चालू करायचं. ओके. आणि त्यांनी एखाद्या मेंटरला पकडलं की तू 4 वर्षापूर्वी एखादं यूट्यूब चॅनल चालू केलं, त्याची ग्रोथ झाली आहे, हां. आपण दोघं एकाच निशमध्ये आहोत, मी पण रिअल इस्टेटमध्ये, तू पण आहे, तर तू मला मेंटरशिप देशील का, कसं करायचं, किंवा तुझे पास्ट एक्सपिरियन्स जे आहेत यूट्यूब चॅनल चालू करायचे, मग त्याच्यामध्ये मे बी लोगो डिझाईनिंगपासनं, नावापासनं काय करायचं, आणि तुमचं हेडिंगमध्ये काय टाकायचं, डिस्क्रिप्शनमध्ये काय टाकायचं, कुठल्या टाईपची व्हिडिओज शूट करायची, किती करायचे, कधी करायचे, त्याच्यानंतर ब्लास्ट स्ट्रॅटेजी असते, भरपूर काय काय गोष्टी असतात छोट्या छोट्या, ज्या नॉर्मली या बिझनेस वर्ल्डमध्ये लोकांना माहीतच नाही आहे. कुठेतरी ज्ञान खूप आहे ऑनलाईन, मी असं म्हणत नाही की ज्ञान नाही आहे, ज्ञान खूप आहे, पण जेव्हा तो करायला जातो तेव्हा तो कळतं की अरे मला हे किती वेळा मी अडकतोय. म्हणजे एखादी गोष्ट जी 10 मिनिटात होऊ शकते त्याच्यासाठी मी अख्खा दिवस घालवला, कारण मला ते माहीतच नाही कुठे क्लिक करायचं आणि कुठे मला हे करायचं. त्याच्यासाठी तो मेंटरकडे जातो की तू हे जे एक्सपिरियन्स घेतलेले आहेत आणि त्याच्यातून सक्सेस झालेला आहे, म्हणून तुम्हाला मेंटरशिप दे. ही मेंटरशिप जात. ओके. आता कमिंग टू माय पॉईंट, बिझनेस सिस्टीम आर्किटेक्ट हा जो प्रकार आहे, याच्यामध्ये बेसिकली कॉम्बिनेशन ऑफ ऑल दिस 3. ओके. म्हणजे एखादा बिझनेस आहे जो रनिंग आहे, समजा 1 लाख 2 लाख महिन्याला त्याचा इन्कम सोर्स आहे, त्याच्याकडे 2 4 5 10 लोक स्टाफ आहे, आणि त्याला पॉईंट ए टू पॉईंट बी हे जायचं आहे. मग त्याच्यामध्ये बरेचसे आपण अँगल्स येतात, त्याच्यात सेल्स असतं, मार्केटिंग असतं, त्याची ऑपरेशन्स काय काय आहे, डे टू डे जे ऑपरेशन्स आहेत, त्याची डेटा एंट्री कुठे आहे, CRM आहे का, मग CRMमध्ये डेटा एंट्री होते का, तो कोणाबरोबर ॲग्रीमेंट करतो का, ते ॲग्रीमेंट असेल तर तो कसा साईन करतो, त्याच्यात बरेचसे फॅक्टर्स आहे. ऑपरेशन्स आपण हाय म्हणजे काय म्हणतात डिटेलमध्ये जर जातो आपण, हे 3 डिपार्टमेंट पकडू की सेल्स, मार्केटिंग आणि ऑपरेशन्स, हे 3. आणि फायनान्स तसंही वेगळा सेक्शन आहे. करेक्ट. कोणी CA कडनं फायनान्स करून घेतं, कोणी स्वतः करतं, डिपेंडिंग ऑन जे काही नीच आहे ते. त्यामुळे फायनान्स आपण बाजूला ठेवू, पण हे 3 मेजर ऑपरेशन्स, सेल्स आणि मार्केटिंग, हे 3 जर का डिपार्टमेंट बघितलं तर या 3ही डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स येत आहेत, हां. त्या सगळ्यासाठी मी ऑप्टिमायझेशन करतो. आणि बेसिकली असं म्हणतात की तुमचा ओनर किंवा तुमचा फाउंडर हा जर का इंडिपेंडंट नसेल तर तुमचा बिझनेस बुकला आहे. कारण फाउंडरनी जर का उद्या सेल्स कॉल घ्यायला लागला की मी हे करतो, मी हे डील तुम्हाला देतो, हे देतो, तर तो बिझनेस नाही, करेक्ट. तो बिझनेस ग्रोथ नाही होत. त्यामुळे फाउंडरनी आपला वेळ वेगळा काढावा लागतो बाकीच्या स्ट्रॅटेजी डिफाईन करायला. आणि हे जे डे टू डे ऑपरेशन्स आहेत, सेल्सवाले, मार्केटिंगचे आणि ऑपरेशन, हे एका ऑटो मोडमध्ये टाकायला पाहिजे. ओके.
तर त्याच्यामध्ये याचं काम आम्ही बेसिकली गायडन्स देतो. ओके. तुमचा बिझनेस ऑटोमोडमध्ये जाईल, तुमचा फाउंडर फ्री होईल, तुमचा ओनर फ्री होईल आणि त्यासाठी जे काही लागेल, मग सेल्सचं ऑटोमेशन असेल, सेल्स फनेल असेल, मार्केटिंगचे काही टूल्स आहेत ते तुम्हाला अप्लाय करायचे आहेत, कंटेंट लिहायचे आहेत तुम्हाला, कंटेंट कशी डिफाईन करायचे, नवीन नवीन यायचे टूल्स आलेले आहेत. करेक्ट. ते वापरून तुम्ही किती इझिली कंटेंट क्रिएट करू शकता. तुम्हाला व्हिडिओज बनवायचे आहेत, VSL बनवायचे आहेत. आता फनेल्स नुसता एक टॉपिक जरी आपण म्हटला तरी 4-5 स्टेपचे फनेल्स आहेत जे लोकांना माहीतच नाही आहेत. सेल्स फनेल आहे, VSL आहे, ऑपॉर्च्युनिटी फनेल आहे, एक डायरेक्ट सेल्स रिस्पॉन्स फनेल आहे. हे लोकांना म्हणजे हार्डली लोकांनी अप्लाय केलं असेल. त्याच्यामध्ये बेसिकली तुम्ही फिल्टरायझेशन करता. ओके. तुमची जेव्हा ॲड एखादा माणूस बघतो, फॉर एक्झाम्पल रिअल इस्टेटच आपण केस धरू कारण ती मोस्टली लोक रिलेट करू शकतील. एखाद्याला फ्लॅट घ्यायचा आहे आणि समजा या द्यायचे पुण्यातला एक स्पेसिफिक एरिया आपण कोथरूड, कर्वेनगर हा एरिया धरला, ते एखाद्याला फ्लॅट घ्यायचा आहे. त्याचे बजेट आहे फॉर एक्झाम्पल 1.5 करोड. ओके. तर तो जेव्हा तुमची ॲड बघतो, त्या ॲडमध्ये तुम्ही क्लिअरली ते मेन्शन केलेलं आहे का की 1.5 करोडच्या 1.5 करोड प्लस चेच फ्लॅट आमच्याकडे या एरियात अवेलेबल आहे, किंवा तो माणूस जो आहे, जो एजन्सी ओनर आहे, तो साधारण त्या रेंजमध्ये तो फ्लॅट विकतो. त्याला कर्वेनगर, कोथरूडसाठी ॲड करायची आहे, तर ती ॲड अशीच गेली पाहिजे की 1.5 करोड प्लस तुमचं बजेट असेल तरच तुम्हाला कॉन्टॅक्ट करा. करेक्ट. मग त्याच्यामध्ये एरिया स्पेसिफिक त्यांनी 4-5 बिल्डर्स शोधून ठेवलेले असतात. पॉईंट A, पॉईंट B, बिल्डर A, बिल्डर B, बिल्डर C त्यांनी शोधून ठेवलेले असतात. पण प्रत्येकाचं ऑन एन ॲव्हरेज बघितलं तर 1.5 करोडचं बजेट आहे. मग ज्याचं 80 लाख बजेट आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करावा का? मग ती जंप लीड झाली. कारण जेव्हा तो 80 लाखवाला त्याच्याकडे डिटेल देतो आणि ही सेल्सचे लोक जेव्हा कॉन्टॅक्ट करतात तेव्हा तो म्हणतात नाही 1.5 करोड माझं तर बजेटच नाही, माझं 80च बजेट आहे, माझ्या मोर दॅन माझे डबल बजेट नाही, सॉरी मी नाही घेऊ शकत. हे जे फिल्टरायझेशन जे डायरेक्ट सेल्स रिस्पॉन्स जे म्हटलं, यामध्ये हा एक क्रायटेरिया आहे की प्राईस. दुसरा क्रायटेरिया काय आहे की माझ्याकडे 2 BHK आहे, 3 BHK आहे, पण मला 1.5 करोड, माझं 2 करोड माझं बजेट आहे, 1.5 करोड क्रॉस झालं, पण मला 4 BHK पाहिजे. तर ती पण लीड इनव्हॅलिड लीड झाली. कारण तो जेव्हा फोन होईल त्यांचा, तो म्हणेल नाही माझं बजेट आहे 2 करोड, पण मला 4 BHK पाहिजे. तो म्हणतो नाही माझ्याकडे 2 आणि 3 BHK आहे. ओके. तर ही पण लीड तुमच्यासाठी इनव्हॅलिड झाली. मग तो माणूस काय म्हणतो की ठीक आहे, मग माझ्याकडे जेव्हा 4 BHK वाला बिल्डर येईल तेव्हा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. मग मे बी महिन्यानी तो बिल्डर त्याच्याशी असोसिएट झाला, पण तोपर्यंत ही लीड गेली कारण यांनी 4 ठिकाणी बघितले ते असतं. तो म्हणतो नाही मी घेतला फ्लॅट. तर या गोष्टी ज्या आहेत या अवॉइड करण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट तुमच्या ॲडमध्ये ती जी प्रोव्हिजन आहे ती टाकावी लागते. ओके. की जो माणूस ते बघेल त्याला क्लिअरली कळायला पाहिजे की अच्छा 2 BHK, 3 BHK, 1.5 करोड, कोथरूड, कर्वेनगर आणि अजून काय क्रायटेरिया असेल तो. हे जस्ट मी एक्झाम्पल म्हणून सांगतोय. तर हे जेव्हा तुमचं फिल्टरायझेशन त्याच्यात ॲडमध्ये दिसतं तेव्हा तुम्हाला जेन्युइन लीड्स यायची प्रॉबॅबिलिटी तुमची वाढते. ओके. कारण तुम्ही प्रत्येक ठिकाणी मग त्याच्यामध्ये ॲडमध्ये तुम्ही खालती क्वेश्चन पण टाकू शकता. आर यू रिअली इंटरेस्टेड इन प्रॉपर्टी ॲट कोथरूड, कर्वेनगर? आर यू इंटरेस्टेड इन डू यू हॅव अ बजेट ऑफ 1.5 CR? येस ऑर नो? थो दॅट त्यांनी ॲड पण बघितली प्लस खालती त्यांनी फॉर्म पण भरला. करेक्ट. हे दोन्ही लेवलला तुमचं कन्फर्मेशन येतं. आणि जेव्हा ती लीड्स येते भलेही ना त्याच्यामध्ये कसा कॉन्सेप्ट आहे की तुम्हाला 100 लीड नको आहे, मला 10च लीड पाहिजे, पण 10पैकी 8 ते 7 कन्व्हर्जन व्हायला पाहिजे. ती पॉसिबिलिटी जास्तीत जास्त वाढायला पाहिजे. मार्केटमध्ये कसा एक थंब रूल झालेला आहे, 100 लीड्स आहेत ना, हां ठीक आहे ना, 2-4% कन्व्हर्जन होतात. अरे पण कशाला तुम्ही 2-4% हा जनरल थंब रूल झाला, पण तुम्ही ॲडच अशी करा की तुमचं कन्व्हर्जन रेशो वाढेल. 20% जाईल, 30% जाईल, 40%, 50%, तो होतो इव्हेंच्युअली, तो होतो. पण तेही आपण पुढे बोलू की तो कसा होतो, त्याच्यावरही आम्ही काम करतो. ओके.
त्याच्यावर पण ब्रँडिंग येतं, त्याच्यामध्ये ट्रस्ट बिल्डिंग येतं, ऑथॉरिटी येते. मग ही तुमची कशी तुम्ही डेव्हलप करू शकता गोईंग फॉरवर्ड. तर या सगळ्याच्या गोष्टीच्या आम्ही बेसिकली त्यांना 1 वर्षाची आमची कन्सल्टन्सी 1 वर्षाची आमची ही बेसिकली असोसिएशन असते त्या कंपनीबरोबर. 1 वर्षात तुम्हाला ए वरनं बी हां. या पॉईंटला आम्ही 100% गॅरंटेड नेतो. वाह! क्या बात है. तर हा बेसिकली ओके, ओके. बॅकग्राऊंड आहे. म्हणजे आता तुम्ही जे रिअल इस्टेटचं उदाहरण दिलं, तर तो एक पर्टिक्युलर बिझनेस झाला. तशीच वेगवेगळ्या बिझनेसला पण तुम्ही हेच करता. हो, आम्ही बेसिकली कोचिंग इंडस्ट्रीला हेल्प करतो. मग कोचिंग कुठलंही मी जसं म्हटलं कुठलंही कोचिंग असेल, कोचिंग इंडस्ट्री आहे, कन्सल्टंट असतात, रिअल इस्टेट बिल्डर्स असतात, मॅन्युफॅक्चरर्स असतील ओके. किंवा एजन्सी ओनर्स असतील. एजन्सी जसं आपण बोललो एजन्सीवाला कुठली फायनान्शियल एजन्सी असेल, तुमची अजून दुसरी कुठली एजन्सी असेल, तर मेनली ह्या सगळ्या इंडस्ट्रीला आम्ही कॅटर करतो. मला वाटतं ज्या प्रेक्षकांचा व्यवसाय आहे, तो कुठलाही असू दे, कोचिंग असू दे, फायनान्स असू दे किंवा रिअल इस्टेट असू दे. तुम्हाला जर तुमच्या व्यवसायात येणाऱ्या ज्या लीड्स आहेत, त्या जेन्युइन करायच्या, कन्व्हर्जन रेट वाढवायचा आहे आणि बिझनेस कमीत कमी वेळात जास्तीत जास्त ग्रोथ करायचं असेल, तर मला वाटतं तुम्हाला सरांशी कॉन्टॅक्ट करायला हरकत नाही आहे. सो अजून बऱ्याचशा गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायचं. सर आता आपण पुढे जाऊयात. हो. आता तुम्ही हे जे सांगताय, एक जनरल ऑडियन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने असं वाटतं, की एखादा डिजिटल मार्केटिंग करणारा एखादा व्यक्ती असतो, हो. तो हे सगळं करतो. बरोबर. मग त्याच्यात एक्झॅक्टली तुम्ही जे सांगताय डिटेलिंग, की बाबा लीड्स प्रॉपर जाणं, कन्व्हर्जन होणं, मग हे डिजिटल मार्केटिंग जो व्यक्ती करतो त्याला नाही जमू शकत का हे? एजन्सी फक्त तुम्हाला लीड्स देईल आणि हात वरती करत. हे 100 लीड आहे, 50 लीड आले, संपलं. त्याची पुढची प्रोसेस काय? तुम्ही सेल्स प्रोसेस डिफाईन केली का? तुम्ही फोन केल्यावर तुम्ही काय बोलणार आहे? सेल्स स्क्रिप्ट तुमची डिफाईन्ड आहे का? त्या लीड्सला तुमचे जे टेलिकॉलर्स आहेत किंवा सेल्सची माणसं आहेत, ते किती ट्रेंड आहे? ओके. आणि मग त्यांचा ROI तुम्ही कसा डिफाईन केला आहे? की तू 10 कॉल्स केले, त्याच्यातले एकही कन्वर्ट नाही झाला किंवा एकाने साईड व्हिजिट नाही केली. काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे हे ज्या गोष्टी आहेत, या तुम्हाला बेसिकली कुठेतरी तुम्हाला ऑप्टिमाइज करावे लागतील. त्या सगळ्या आम्ही बेसिकली त्याच्यामध्ये कन्सिडर करतो. त्यामुळे एजन्सी आहेत, एजन्सीला तुम्ही केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकता. पण माझा बेसिकली उद्देश असा आहे की जनरली स्मॉल अँड मीडियम स्केल इंडस्ट्री ओनर्स जे आहेत, त्यांना एजन्सीकडे जाऊन पैसे वाया घालवण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून जर का या गोष्टी करू शकले, कारण हे मे बी 10 वर्षापूर्वी पॉसिबल होतं का? तुम्ही म्हणेल नाही. 10 वर्षात काय चेंज झालं? तुमचं AI आलेले, कंटेंट आलेले, तुमचे टूल्स आलेले. दर आठवड्याला 2-4 AIचे टूल्स येतात. Correct. आणि माझ्या स्वतःच्या डिक्शनरीमध्ये आज 500 टूल्स आहेत. त्याच्यातले मी 400 तरी ॲक्च्युली काम करून बघितलेले. ओके. आता तुम्हाला 400 टूल्सचा AIचा डेटा माझ्याकडे आहे. तर मी नक्कीच हे गाईड करू शकतो की तुम्ही रिअल इस्टेटवाले आहेत, तुम्ही हे 3 टूल किंवा 4 टूल वापरा कंटेंटसाठी. ओके. मग त्याच्यातले पेड आणि फ्री व्हर्जन दोन्ही असते. पण हे जर का 4 टूल्सच्या बाहेर तुम्हाला काही लागणार नाही. हे मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो, कारण मी स्वतः ते इव्हॅल्युएट केलेले आहेत. ओके. ओके. तर ते 4 टूल्सचं जर का मी त्यांना ट्रेनिंग देऊ शकलो, मी इंडिपेंडंट बनवू शकलो, त्यांना कशाला एजन्सी ओनरकडे जायचं आहे? ओके. ओके. हां, आता राहिला ऑपरेशनचा पार्ट, की हा माझा व्हिडिओ VSL आपण ज्याला म्हणतो, व्हिडिओ सेल्स लेटर, हां. हे माझं रेडी आहे आणि हे मला फेसबुकवर ॲडव्हर्टाईजला टाकलेलं आहे. मग तुम्हाला कोणी ChatGPTपासून किंवा Googleपासून कितीतरी वेज आहेत ते तुम्हाला सांगायला. त्याच्यासाठी तुम्हाला एजन्सी ओनर्सकडे कशाला जावं लागतं? एजन्सी ओनर्स तुम्हाला फक्त लीड्स देणार, त्याची क्वालिटी तुम्हाला कधीच सांगणार नाही किंवा कधीच त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेणार नाही. की 100 पैकी एकही जर का कन्वर्ट नाही झाले तर पैसे तुम्हाला डबल मी परत देतो. मी कुठली एजन्सी ओनर सांगणार नाही. हां. तर बेसिकली हा कॉन्सेप्ट आहे त्याच्या मागचा. ओके. ओके. मग तुम्ही फक्त स्वतः काम करता का तुमची टीम आहे? नाही, माझी टीम आहे. पण जसं मी म्हटलं कमीत कमी 2 ते 4 लोकांची टीम आहे माझी. ओके. आणि बेसिकली ट्रेनिंग जे आहे, ट्रेनिंग, कोचिंग, कन्सल्टिंग हे जिथलं आपण म्हणतो, याची बेसिकली आमची दर आठवड्याला त्यांच्याबरोबर एक पर्सनलाइज ट्रेनिंग म्हणू शकतो किंवा पर्सनलाइज कोचिंग म्हणू शकतो, पर्सनलाइज मेंटरिंग पण म्हणू शकतो. हे केस टू केस बदलते. ओके. त्यामुळे दर आठवड्याला आमचे कॉल्स होतात. मग कोणी लांब असेल तर बेसिकली मोस्टली ऑनलाईन कॉल्स असतात आणि त्याच्यामध्ये काही टास्क डिफाईन होतात. फॉर एक्झाम्पल
जसं मी म्हटलं सेल्स प्रोसेस तुम्हाला डिफाईन करायची आहे या पुढच्या 7 दिवसात. तर हे गोष्टी आहेत, हे टूल्स आहेत, हे गोष्टी आहेत. हे तुम्ही काइंड ऑफ तुम्ही तुमच्या स्टाफकडनं हे करून घ्या. पुढच्या आठवड्यात मी त्याच्यावर आपण बोलू. आणि मग ती गोष्ट फ्री झाली की नेक्स्ट काय मग मार्केटिंग. लोकांना सेल्स मार्केटिंगमधला डिफरन्सच माहीत नाही आहे. म्हणजे कितीतरी ओनर्स मी बघितले की काय काय कधी मला असं वाटतं की खूप खूप बेसिक गोष्टी आहेत ज्या ओनर्सला माहीतच नाही आहेत. म्हणजे एक स्ट्रॅटेजी असते ब्ल्यू ओशन आणि रेड ओशन. ओके. रेड ओशन स्ट्रॅटेजीमध्ये कसं असतं की तुम्ही एखादी तुमचं जे निश आहे तिथे भरपूर क्राऊडेड लोक आहेत. म्हणजे एजन्सी असेल किंवा होम लोनवाले असतील लोक किंवा किराणा मालाचं दुकान आहे. तर आज तुम्ही किराणा मालाचं दुकान आहे किंवा मेडिकलचं दुकान आहे तर तुम्ही या एरियात स्पेसिफिक एरिया 10 किलोमीटरच्या एरियामध्ये तुम्हाला 10 दुकानं दिसतील. तर तिथे क्राऊडेड आहे. तुम्हाला ग्रोथ एका स्टेजला होणारच नाही. म्हणजे आता ही तुमची शिवांगर रोडची खाऊ गल्ली एक फूडचं मे बी 4 वर्षापूर्वी एखादं फूडचं दुकान आलं असेल फूड आयटम्सचं. ते बघून दुसरं तिसरं चौथं 5वं 6वं आलं. खाऊ गल्ली नाव डिक्लेअर झालं. ओके. आता 7वं जे दुकान येईल त्याला त्याचा धंदा चालेल का तर नक्कीच चालेल. कारण डिक्लेअर आहे जो खाऊ गल्ली. जो येईल तो काहीतरी त्यांनी सेपरेट ठेवलं होतं त्याचा धंदा चालू शकतो. म्हणजे मी रॅन्डम एक्झाम्पल आलं म्हणून मी बोलतो. पण त्याला ग्रोथ मिळेल का एका स्टेज नंतर नाही मिळणार. कारण जोपर्यंत ती खाऊ गल्लीचा थप्पा त्याच्याकडे आहे किंवा रेड ओशनवाला थप्पा जो आहे तोपर्यंत एका स्टेजला ग्रोथ नाही होणार. म्हणजे मल्टिप्लाय आपण जी ग्रोथ म्हणतो आज माझं 100x माझं 2x ग्रोथ करायची आहे 4x करायची आहे 10x करायची ती ग्रोथ मे बी नाही होणार. त्याच्यातही काही युनिक इनोव्हेशन्स की काही केले काही नवीन आयडिया त्याचं होऊ पण शकतं. पण आय एम टॉकिंग अबाउट जनरल थिंग्स की त्याच्या मनाने रादर दॅन तुम्ही ब्ल्यू ओशनमध्ये तुम्ही एंटर करायचा प्रयत्न केला तर ब्ल्यू ओशनला कसं आहे की तुमचा हा जो कॉन्सेप्ट आहे हा युनिक आहे. ओके. आणि निश मे बी हायर लेवलला निश तेच आहे पण हा युनिक कॉन्सेप्ट आहे. आणि आज कुठलीही इंडस्ट्री तुम्ही बघितली म्हणजे तुम्ही स्वतः गुगल करू शकता. जे काही सक्सेसफुल एंटरप्रेनर्स आहेत भारतातले म्हणा बाहेरचे म्हणा सगळ्यांनी ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी अप्लाय केलेली. ओके. काहीतरी त्यांच्या निशमधलं युनिक त्यांनी शोधून काढलं आणि ते अप्लाय केलं आणि त्याप्रमाणे तर त्याचा पण बेसिकली आम्ही गायडन्स देतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल अगेन आपण रिअल इस्टेटवरच येऊ. ईस्ट आणि वेस्ट 2 एरियाज आहेत समजा आपले पुण्याला जर का कन्सिडर केलं तर ईस्ट साईडचा आणि वेस्टचा. तर ईस्ट साईडचा रिअल इस्टेटवाला ओनर आहे तो एका लेवलला काम करतोय आणि वेस्ट साईडचा एक माणूस आहे तो पण एका लेवलला काम करतोय. तर दोघांना मी तर बोलू त्याच्या बाहेर जाऊन म्हणेल की वेस्ट साईडचे 2 रिअल इस्टेट ब्रोकर्स आहेत किंवा कन्सल्टंट आहेत. दोघांची वर्किंग स्टाईल वेगवेगळी आहे. कोणाकडे 2 लोकांचा स्टाफ आहे कोणाकडे 4 लोकांचा आहे. कोणाकडे मायक्रो मॅनेजमेंट जास्त अप्लाय होतं कोणाकडे नाही होत. कोणी फाउंडरचे अजून 4 बिझनेस आहेत हा इथं फक्त या बिझनेसवर डिपेंड आहे. अशी बरेचसे क्रायटेरियाज आहेत. कोणी फक्त कमर्शियलमध्ये डील करतंय कोणी फक्त लक्झरीमध्ये डील करतंय कोणी 1 करोडच्या खालच्या फ्लॅटमध्ये डील करतंय. हे प्रत्येकाचा क्रायटेरिया बिझनेसचा क्रायटेरिया वेगळा आहे. आपण ज्याला म्हणतो ज्याला म्हणतो की प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. मग त्याच्यासाठी सोल्युशन्स पण वेगवेगळे असणार. बरं. म्हणजे एखाद्याला CRM लागतं की नाही तर याच्यात बेसिक थंब रूल काय आहे की 50 एंट्रीज आपण जे म्हणतो 50 क्लायंट थोडक्यात ज्या माणसाकडे 50 क्लायंटच्या वरती जर का उद्या आले किंवा डेटा तयार झाला तर तुम्ही CRM घ्यायला पाहिजे. हा बेसिक थंब रूल आहे. ओके. माझ्या एक्सपिरियन्सवरनं मी म्हणतो नाही तू सनकडे अप्लाय मी आता गेल्या 25 वर्षापासून मी बघतोय 50 ते 60 जर का क्लायंट तुमचे झाले तर तुम्हाला CRM घेणं कंपल्सरी आहे. तर हे सांगायला कोणीच नाही आहे. आज तुम्ही नेटवर जर का सर्च मारलं तर तुम्हाला हे कोणीच नाही सांगणार की CRM कधी घ्यायला पाहिजे. मग एक्सेल मध्ये मी डेटा टाकतोय तर तो किती मेंटेन होतोय तुमचा ROI येतोय का तुम्ही दर महिन्याला टार्गेट तुमचे अचीव होत आहेत. या खूप असे छोटे छोटे गोष्टी आहेत ज्या लोकांना माहीतच नाही आहेत किंवा टाईमच मिळत नाही हे सगळं करण्यात. ते डेली जे काही फायर फायटिंग सोल्युशन्स आहेत
त्याच्यामध्ये अडकलेत. कस्टमर आहे, तो येतच नाहीये, फोन नाही उचलत आहे, हे नाही करत आहे. अरे पण कस्टमरला फॉलोअप करताना तुम्ही फॉलोअपचा आपण एक सब्जेक्ट घेऊ. तुम्ही 2 करोडचा फ्लॅट विकताय, बरोबर? 1.5 करोडचा, 1 करोडचा फ्लॅट विकताय. त्या कस्टमरला तुम्ही फोन केला. काय बोलायला पाहिजे तुम्ही? एक तर तुमची लँग्वेज तशी सॉफ्ट पाहिजे, तुमचं कन्व्हिन्सिंग पाहिजे. दुसरं, तो माणूस जर खरंच जेन्युइनली इंटरेस्टेड आहे तो फ्लॅट घेणार, पण तुम्ही सकाळी 10:30 त्याला फोन केला, तो आहे बाईकवर किंवा कारमध्ये, त्याने फोन उचलला किंवा कट केला, दोन्ही पॉसिबिलिटी. फोन जरी उचलला तरी हां नाही मैं ड्राईव्ह कर रहा हूं, बाद में फोन करना, खतम. 1 सेकंदात तो म्हणेल की नाही मैं ड्राईव्ह कर रहा हूं. कारण तो जो म्हणतो मी आय एम टॉकिंग फ्रॉम सो अँड सो कंपनी, नाही मैं ड्राईव्ह कर रहा हूं, बाद में फोन. दुपारी 2ला त्यांनी परत कॉन्टॅक्ट केला. एक्झाम्पल सांगतो. हे सगळं माझ्या क्लायंटनी फेस केलेलं आहे, म्हणून मी ते रिअल लाईफमध्ये सांगू शकतो. 2 वाजता त्यांनी समोरच्या टेलिकॉलरनी फोन केला. हा 2 वाजता काहीतरी महत्त्वाच्या मीटिंगमध्ये. हा म्हणतो अरे कट केला. संध्याकाळी 4ला परत एकदा ट्राय केला, परत त्याची मीटिंग कंटिन्यू होती, त्याने परत कट केला. संध्याकाळी टेलिकॉलर रिमार्क काय, नॉट इंटरेस्टेड. त्याच्या एक्सेलमध्ये टेलिकॉलर मेन्शन करून टाकते नॉट इंटरेस्टेड, संपलं. आता हा जेन्युइन कस्टमर आहे, ज्याला तो फ्लॅट घ्यायचा आहे, पण जस्ट बिकॉज तुम्ही त्याला तिन्ही वेळेस तो अवेलेबल नव्हता म्हणून. महिला सोल्युशन्स काय? महिला सोल्युशन असं आहे की आजकाल व्हॉट्सॲप ऑटोमेशन येतं, राईट? व्हॉट्सॲप ऑटोमेशनमध्ये काय होतं, हे जी टेलिकॉलरची जी मी कॉन्व्हर्सेशन आहे की आय एम टॉकिंग फ्रॉम सो अँड सो कंपनी, माझ्याकडे 2 BHK 3 BHK 4 BHKचे फ्लॅट एवढ्या प्राईज रेंजमध्ये या एरियात अवेलेबल आहे. हे जे कॉन्व्हर्सेशन आहे हे तुम्ही व्हॉट्सॲपचे मेसेज थ्रू टाकता आणि मग तिथं ऑटोमेशन करता. मग त्याच्यामध्ये काय, आधी मी या कंपनीकडनं बोलते आहे आणि तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे का, येस ऑर नो. तो म्हणतो अरे मला, आणि हे कॉन्व्हर्सेशन 24 तास व्हॅल्यू होतं. म्हणजे मी आज सकाळी 10ला जर का मेसेज टाकला त्या कस्टमरला, तर पुढच्या 24 तासात म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी 10पर्यंत तो मेसेज वाचू शकतो आणि आपलं रिप्लाय करू शकतो. ओके, राईट? तो मगाशीच आपण केस धरू, तो तिन्ही वेळीच अवेलेबल नव्हता, पण त्याच माणसाला तुम्ही सकाळी 10ला मेसेज टाकून सोडून गेलं आणि रात्री त्यांनी 10 वाजता बेडवर बसल्या त्यांनी उचलला फोन व्हॉट्सॲपमध्ये, अरे रिअल इस्टेट कंपनी दिसते, आर यू इंटरेस्टेड इन परचेसिंग फ्लॅट? येस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तो एक क्वेश्चन आहे त्याच्याकडे येतो, विच एरिया, कोथरूड, कर्वेनगर, वारजे, वेस्ट साईड, ईस्ट साईड, जे काही तुम्ही डिफाईन कराल तर डेफिनेशनचे स्ट्रॅटेजीज आहेत ते. अरे मला ओके, आय एम इंटरेस्टेड इन कोथरूड. ओके, व्हॉट इज युअर टेंटेटिव्ह बजेट? बिलो 1 CR, 1 to 2 CR, 3 CR अबव? तो म्हणतो नाही 2 ते 3 CR कट. ओके, आर यू इंटरेस्टेड इन 4 BHK फ्लॅट? येस. ओके, ओके, आवर टीम विल गेट बॅक टू यू टुमॉरो समटाईम. आता याच्यामध्ये काय झालं, त्यांनी फक्त पिक केलं की मी इंटरेस्टेड आहे, त्याच्याकडे त्याचा नंबर आलेला आहे, कारण मेसेज पाठवला आहे म्हटलं तर मोबाईल नंबर आहे, त्याचं नाव आहे आणि त्यांनी इंटरेस्टेड लीड्सची डिटेल्स पण आलेले. दुसरी सकाळी सेल्स माणसाने काय करावं, डायरेक्ट फोन करू, तुम्ही काल इंटरेस्ट दाखवला 4 BHK फ्लॅटसाठी, तुमचं बजेट 2 CR आहे असं कळालं आम्हाला, तुम्ही कोथरूड एरियामध्ये फ्लॅट बघताय, आमच्याकडे ही 4 ऑप्शन्स आहे, तुम्हाला पाठवू का? आता त्यालाही ऑटोमेट करता येतात, म्हणजे ऑटोमेशन हे या लेवलला तुम्हाला देता येतं की मॅन्युअल इंटरव्हेन्शन तुम्हाला 0 पण करता येईल किंवा कमी करता येतं. पण हे रिअल लाईफ एक्झाम्पल सांगतो, याच्यामध्ये किती हे झालं. आणि जो माणूस नाही आहे इंटरेस्टेड, तो काय म्हणतो, आय एम नॉट इंटरेस्टेड, पहिल्याच क्वेश्चनला तो नो म्हणून टाकतो. करेक्ट. तुम्ही त्याला कॉलच करणार नाही. तर हे जे सेपरेशन आहे हे लोकांनी अप्लाय केलं पाहिजे, कारण आता मार्केटमध्ये जे AI टूल्स आलेले आहेत, हे ऑटोमेशन आलेलं आहे, हे जे AIचे एजंट्स आहे. अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला शेअर करावं असं वाटतं. हे झालं व्हॉट्सॲप ऑटोमेशनचं, आपण बघितलं सेल्सच्या रिलेटेड. दुसरं एक व्हॉट्सॲप ऑटोमेशन जे मार्केटमध्ये फेमस आहे, इनफॅक्ट माझे काही क्लायंट आहेत ते स्वतःनी डेव्हलप केलेले काही टूल्स आहेत, त्याचं एक रिअल लाईफ एक्झाम्पल सांगतो. सेल्स एजंट नावाचा एक प्रकार आहे, जो सेल्स AI एजंट आपण त्याला म्हणतो. ओके, त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, त्या कंपनीचे गेले वर्षभरातले कॉल्स, मग व्हिडिओ कॉल्स असतील नाही तर ऑडिओ कॉल्स, ते सगळे रेकॉर्डिंग करून टाकले
ए आय टूल्सला दिले. कॉन्सेप्ट सांगतो की गेले वर्षभरातला डेटा त्याच्याकडे आहे. कंपनी व्यवस्थित चालू आहे. त्याच्याकडे 50 काही 10-15 टेलिकॉलर्स आहेत. व्यवस्थित डील्स होत आहेत. पण हे सगळे प्रॉब्लेम्स येतातच आहेत. फोन कट करणं आणि हे सगळं. किंवा लोक कॉन्व्हर्सेशनला कधी-कधी कॉन्व्हर्सेशन कम्प्लीटच होत नाही. काहीतरी त्याला मिसकम्युनिकेशन होतं किंवा सेल्सवाला माणूसच नवीन असतो टेलिकॉलर. तो चांगल्या पद्धतीने कन्व्हिन्स करू शकत नाही समोर. हे सगळे टिपिकल प्रॉब्लेम्स आहेत. मग तो काय करतो, हे ए आय एजंटमध्ये तो 100 ते 150 जे काही 50, 100, 150, 500 कॉल जे काही झालेले आहेत गेल्या वर्षभरातले त्याच कंपनीचे, ते सगळे कॉल्स त्या ए आय एजंटला देतो आणि सांगतो की तुझं ए आय तू आता त्याच्यावर अप्लाय कर, इंटेलिजन्स अप्लाय कर आणि मला बेसिकली याच्यातनं काय बोलतात, एक इंटेलिजन्स अप्लाय करून मला त्याच्यावर तुझा ए आय एजंट बनव. थोडक्यात तो ए आय एजंट बनवला जातो आणि त्याच्यानंतर जेव्हा कॉल होतो तेव्हा समोरचा माणूस हॅलो, नमस्कार या हॅलो, कोण आहे जी, क्या आहे, तो जो काही लँग्वेजमध्ये बोलेल त्या लँग्वेजमध्ये ए आय एजंट चालू होऊन जातो. ओके. आणि मग कॉन्व्हर्सेशन सुरू होतं. त्या ए आय एजंटकडे 500 सक्सेसफुल कन्व्हर्जनची हिस्ट्री आहे, फेल्युअरची नाही आहे. त्यामुळे त्या ए आय एजंटला हे माहीतच नाही आहे की कॉल म्हणजे काय म्हणतात रिजेक्शन असतो. तो काय शेवटी अप्लाय करतो. तो सांगतो की सक्सेसफुल कॉल्स कसे पुढे न्यायचे तेवढंच त्याला माहिती आहे. तो जेव्हा हे अप्लाय करतो नवीन माणसाला, आणि मी जसं म्हटलं लँग्वेज हा बॅरियर राहिलेलाच नाही. इंग्लिश असेल, हिंदी असेल, मराठी असेल, अजून कुठले लँग्वेज असतील, तो लगेच ते ॲटोमॅटिकली आपोआप सगळं कन्वर्ट करतो आणि त्याप्रमाणे बोलायला लागतो. आणि तो आवाज एवढा रिअलिस्टिक आहे, मी तुम्हाला वेळ मिळाला तर एखादं ॲप्लिकेशन दाखवेल, पण एखादं माझ्याकडे हे असतील पण ओके. तुम्ही ओळखणार नाही की हा रेग्युलर सेल्सचा माणूस नाही आहे, ए आय एजंट आहे, हा तुम्ही ओळखूच शकणार नाही. आणि एंड ऑफ दी कॉन्व्हर्सेशन, कारण त्याला हे माहिती की मला विन करायचं आहे, मला हा कॉल म्हणजे जसं आपण रिअल इस्टेटचं एक्झाम्पल, मला या फ्लॅटमध्ये या माणसाला इंटरेस्ट घडूनच आणायचा आहे, तो त्याप्रमाणे कॉन्व्हर्सेशन कन्वर्ट करतो. म्हणजे ह्युमन बिईंगनी म्हटलं नाही हवी टाईम नाही आहे, आता समोरच्या माणसाला टाईम नाही म्हटलं तो ओके मग कधी कॉन्टॅक्ट करू किंवा टाईम असेल का, हे सगळी जे परमिटेशन कॉम्बिनेशन आहेत हे सगळी त्यांनी त्या 500 कॉल्समध्ये त्यांनी करून झालेले. आणि त्यामुळे त्याची आन्सर्स असं असतं की शेवटी तुम्हाला कुठे ना कुठेतरी त्याची पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतात. मी मगाशी जसं म्हटलं 10 लीड्सपैकी 8 ते 9 जे कन्व्हर्जन्स होतात ते ए आय एजंटमध्ये होत आहेत. ओके. आणि याच्यामध्ये काय आहे, तुमची टेलिकॉलरची रिक्वायरमेंटच कमी झाली. बरोबर आहे. तुम्हाला त्यांना सॉफ्ट स्किलचं ट्रेनिंग द्यायची गरज नाही. हा म्हणजे एक ए आय टूल्सचा ड्रॉबॅक म्हटलं तरी चालेल आपण. म्हणजे आता या दिवसात म्हटलं तर लोकांचे जॉब जात आहेत तर जाऊ शकतं. हे जर का ए आय एजंट जर का खरंच म्हणजे माझ्याच माहितीत 4 एजंट्स आहेत, 4 कंपन्या आहेत जे इंडियात बनवतात. फॉरेन म्हणजे वेस्टर्न कंट्री तिथे माझ्याकडे आहेतच डेटा, पण ते मे बी मराठी किंवा हिंदीमध्ये तेवढं फ्लुएंटली नाही बोलणार. पण इंडियातले 4 ते 5 अशा कंपन्या आहेत जे ऑलरेडी ग्रोईंग डे बाय डे, पण त्यांच्याकडे ही बेसिक रिक्वायरमेंट आहे लोकांची. तर अशा खूप गोष्टी होत आहेत. मग याच्यामध्ये टेलिकॉलर्सचे जॉब जाऊ शकतात. अशी ती गोष्ट आहे बेसिक. ओके. वा, म्हणजे सरांनी खूप सुंदर एक्सप्लेन केलंय की आज आपण म्हणतोय की ए आय आलंय आणि एक क्रांती घडलेली आहे. क्रांती अशा पद्धतीने घडली की व्यवसायाला ए आय कशा पद्धतीने पूरक आहे, तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी ए आय कशी मदत करू शकतं हे सरांनी आता एक्सप्लेन केले. अर्थात लीड जनरेट करणं म्हणजे कम्युनिकेशन करणं, कन्व्हर्जन रेट वाढवणं हे कदाचित एखाद्या ह्युमनला कठीण असेल, पण ए आय ते खूप सरळ आणि साध्या पद्धतीने सक्सेसफुली करते हे सर सांगतात. आणि मला वाटतं खूप इंटरेस्टिंग अजून आपल्याला आणखीन माहिती मिळणार आहे. सो कुठेही जाऊ नका, बघत राहा. येस सर, पुढे जाऊयात आता. हो, नक्कीच. स्वतः ए आय ऑटोमेशन काय असते हे तुम्ही सांगितलं, बिझनेसला कसं ते पूरक आहे हेही तुम्ही सांगितलं. तर आमचे जे नवीन उद्योजक आहेत त्यांच्याकडे खूप छान आयडिया आहेत आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. बरोबर. मग अशा लोकांनी, अशा उद्योजकांनी हा ए आय ऑटोमेशनमध्ये येताना सर्वप्रथम काय केलं पाहिजे? ओके, हा चांगला पॉईंट आहे. तर त्याच्यामध्ये मी स्वतः ज्या पद्धतीने कॅटेगरायझेशन करतो, त्याकडे माझ्याकडे जे क्लायंट्स येतात ते नवीन बिझनेस करण्यासाठी माझ्याकडे येतं की माझ्याकडे ही आयडिया आहे किंवा ही स्टार्टअप आहे
ऑलरेडी मी 2 महिन्यापासून रन करतोय, ती चालेल का, नाही चालेल का, त्याच्यामध्ये ऑटोमेशन अप्लाय करायचं का, AI अप्लाय करायचं का, बेसिकली. तर त्यांना मी एकच सांगतो या स्टेजमध्ये, जनरली मी जसं कॅटेगरायझेशन करतो, हां. की आपण ABC असं धरू. ए जे क्लायंट आहेत ते बिलो 30 एज, ओके. बी जे क्लायंट आहेत ते 30 to 50 एजचे आपण धरू, आणि सी जे क्लायंट आहेत ते अबव्ह 50. तर हे मी का एज वाईज त्याला सॅग्रिगेशन किंवा डिफाईन करतो, प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर जी आहे, आज मी 98 मे बी 97 98 पासनं मी सॉफ्टवेअर आय टीमध्ये आलेलो आहे. हां. ज्यावेळेस लोकांना खूप अर्ली स्टेज लोकांना माहिती नव्हतं आहे, त्यावेळेस मी आलेलो आहे. त्यामुळे मला सॉफ्टवेअरची जेवढी गेल्या 25 वर्षात 30 वर्षातली जी माझी माहिती आहे किंवा जी मला माहिती आहे, ते मे बी काही लोकांना या आजकालच्या एंटरप्रेनर्सला किंवा या बिझनेसमन लोकांना माहीत नाही आहे. आणि मी दोन्ही साईड बघितलेल्या आहेत. मी जसं आहे, मी जॉब पण केला, मी कन्सल्टन्सी पण केली, मी मेंटरशिप पण केली, मी बिझनेस तर गेल्या 7-8-10 वर्षापासून करतोच आहे. त्यामुळे नोकरी आणि बिझनेस दोन्ही साईड बघितल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकजण जो येतो माझ्याकडे, की इव्हन माझ्याकडे अशी लोकं येतात की मी नोकरी सोडून बिझनेस करू का, ओके. अशी पण काही रिक्वायरमेंट्स माझ्याकडे आलेले आहेत किंवा क्लायंट्स आलेले आहेत. तर त्यांना मी एकच सांगेल, तर बॅक टू अवर हे जे कॅटेगरी आहे, हे मी का म्हणतोय, की आजकाल जे नवीन सिस्टीम्स आणि बेसिकली टूल्स आलेले आहेत, ते बिलो 30च्या लोकांना खूप लवकर माहिती आहे. कारण त्यांना यूज टू आहेत ते लोक. काय? त्यांना जर काही एखादं फेसबुकवर पोस्ट टाकायची, इंस्टावर पोस्ट टाकायची, ते पटकन टाकू शकते. किंवा एखादा यूट्यूबमध्ये एखादा व्हिडिओ बनवायचा आहे, रेकॉर्ड करून आणि त्याला एडिटिंग करून तो ती रील करून टाकायची आहे. त्याच्यामध्ये खालती नाव व्यू चेंज करायचं, बॅकग्राऊंड चेंज करायचं, एक्झाम्पल सांगतोय. हां. तर हे बिलो 30वाले लोक पटकन करतील. 30 to 50 मधले थोडेसे गुगल करतील, ChatGPTला विचारतील, किंवा अरे एखादा मित्र असेल जो ऑलरेडी त्याला फोन करतील. नो काइंड ऑफ दॅट. 50वाले तर ते म्हणतील, नाही मला हे टेक्निकल काही माहीतच नाही हो, हे कर, पण हे तू करून दे. तर हे म्हणून ह्या डेफिनेशन, ही सॅग्रिगेशन जी आहे ती करावी लागते मला, की तुम्ही ॲज अ नवीन बिझनेस टाकणारे, तुम्ही आधी तुमचं एज काय, कारण त्याप्रमाणे अख्खी प्रोसेस बदलते. तुम्हाला जर का टूल्सची माहिती असेल तर ते सोपं होऊन जातं. तुम्हाला टेक्निकल साईड कमी सांगावी लागते. पण तुम्हाला टूल्स माहीतच नाही, तर तुम्हाला टूल्सचं पण नॉलेज द्यावं लागतं, प्लस तुम्हाला प्रोसेसचं पण नॉलेज द्यावं लागतं. करेक्ट. तर या अँगलनी बेसिकली गोष्टी घडतायत, की बेसिकली लोकांना जे मी सांगतोय, की नवीन कंपनी जर का टाकायची असेल तर हे सॅग्रिगेशन आहेत, प्लस तुमचं निश काय आहे. तर याच्यामध्ये एक सिम्पल वर्ल्ड फेमस स्ट्रॅटेजी आहे, मोट, MOAT. ओके. त्या मोट स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही गुगल करू शकता, मोटमध्ये. तर या स्ट्रॅटेजीमध्ये मोस्ट ऑफ दी कंपन्या या अप्लाय करतात. थोडक्यात मी तुम्हाला याचा सारांश सांगतो, डिटेलमध्ये जात नाही, कारण परत मग ते वेगळ्या डिटेलमध्ये जावं लागेल. याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला बिझनेस ॲसेसमेंट तुमच्या बिझनेसची करता येते क्विकली. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला ROI किती मिळतो आहे, तुम्ही जे काही बिझनेस तुम्ही करणार आहे, ROI किती आहे, 10%, 15% आहे, ग्रॉस प्रॉफिट किती आहे, टोटल नेट प्रॉफिट किती आहे, हे तुम्हाला चेक करता येतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सेकंड पार्ट असं आहे, की तुमचं ऑपरेशनल गोष्टी काय काय लागणार आहे. जसं मी म्हटलं, टूल्स लागणार आहेत का, स्टाफ लागणार आहे का, त्याच्यासाठी काही सॉफ्टवेअर्स लागणार आहेत का, काही बॅकएंड सिस्टीम लागणार आहे, काही फ्रंट एंड लागणार आहेत का, हे सगळ्या गोष्टीची लिस्ट करून तुम्हाला त्याचं कॉस्टिंग आणि त्याचं सगळं ऑपरेशनसाठी काय काय लागेल, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे त्याच्यात किती डिपेंडन्सी या टूल्सवर, ती बेसिकली तुम्हाला मेन्शन करावी लागते. थर्ड अँगल आहे त्याच्यामध्ये, की तुमचा टाईम साईज काय आहे. ओके. म्हणजे तुम्ही फक्त पुण्यासाठी ऑडियन्स बघून, तुमचा क्लायंटल बेस पुण्यासाठी आहे का, महाराष्ट्रासाठी आहे का, ऑल ओव्हर इंडिया आहे का, वर्ल्ड वाईड आहे. म्हणजे एखाद्याला नवीन सॉफ्टवेअर कंपनी टाकली किंवा नवीन काहीतरी छोटंसं काहीतरी, मी आता हे AIचं आपण एक्झाम्पल घेऊ. एखाद्याने AI बॉट तयार केलं. बॉट म्हणजे काय, तुमची वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते बॉट टाकता येतो, ज्याच्याकडनं तुम्हाला काही क्वेश्चन्स त्याला विचारायचे असतील, की मला या वेबसाईट आवडली, मला प्रायझिंगचं पेजवर जा किंवा मला दाखव, त्याची लिंक पाठव, किंवा काय असं बेसिकली गायडन्स असतो, तो असिस्ट करतात. तर हे बॉट तुम्ही तयार केलं, तुम्ही आहात यंग मुलं आहात आणि ते तुम्हाला विकायचं आहे, तर हे वर्ल्ड वाईड तुम्ही विकू शकता. ओके. मग तुमची टाईम साईट वर्ल्ड वाईड झाली.
करेक्ट. पण भली त्याची कॉस्ट तुम्ही छोटी ठेवली आहे, कारण ते बॉटच आहे. बॉट तुम्हाला कुठेही अवेलेबल आहे इझिली, पण तुमचं स्पॉट मे बी लोक घेऊ शकतील. तर हे एक्झाम्पल जे काही रॅन्डमली एक्झाम्पल येतात ते सांगतोय मी तुम्हाला, ते तुम्हाला डिफाईन करता येतात. आणि हे क्विकली तुम्ही असेसमेंट करून त्याला 1 to 10 मध्ये रेटिंग देऊन तुम्ही हे सांगू शकता की हा तुमचा बिझनेस चालेल की नाही. ओके. तर म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला आधी कराव्या लागतात बिझनेसच्या, की तुम्हाला बिझनेस टाकायचा आहे. तर मी आता ह्याच्यावर परत एक काउंटर पार्ट आहे, की लोक म्हणतात मी खूप रिसर्च केला. हो, हो. आता हा एक्झाम्पल झालं तर आपण एक क्विकली एक्झाम्पल घ्यायला तर शुगर फ्री आईस्क्रीम हा कॉन्सेप्ट आहे. आईस्क्रीमचं मार्केट आहे का? आहे, नक्कीच आहे. तुम्ही जर का चांगलं आईस्क्रीम तयार करून दिलं तर आहे. त्याच्यामध्ये शुगर फ्री ही ॲडिशन गोष्ट आहे. लोक म्हणतात लोक हेल्थ कॉन्शियस आलेले. लोक अरे मग शुगर फ्री आईस्क्रीम खातोय म्हणजे मला काही होणार नाही, हा कॉन्सेप्ट आहे. पण हा कॉन्सेप्ट आल्यावर किती लोकांनी तो अप्लाय केला? तर बेसिकली हा त्याचा मागचा उद्देश आहे, की तुम्ही काय नेताय, काय करणार आहे. निश एक मेजर निश आहे आईस्क्रीम, त्याच्यामध्ये स्पेशलाइज काय शुगर फ्री, हा तुमचा स्पेशल निश झाला. तर ते त्याच्यासाठी तुम्ही मगाशी जसं म्हटलं ब्ल्यू ओशन जी स्ट्रॅटेजी आहे, शुगर फ्री आईस्क्रीम हे ब्ल्यू ओशन झाले, की युनिक काहीतरी तुम्ही शोधलं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही, आणि मग नक्काने नंतर ते कॉपी केलं. बरोबर. मोडचा अजून एक अर्थ असा पण होतो, की तुम्ही जे काही कराल ते कोणीही इझिली कॉपी करू नये. ओके. म्हणजे आज असं म्हणत नाही मी की होत नाही त्या गोष्टी, ज्या घडतायत त्या घडतायत. बरोबर. तुमचा बिझनेस एका लेवलला तुम्ही स्टार्टअप चालू केला, 6 महिने झाले व्यवस्थित चालू आहे, 8 महिने झाले, 10 महिने, 1 वर्ष झालं व्यवस्थित चालू आहे. दुसरी एखादी कंपनी बघते ती, अरे हे स्टार्टअप व्यवस्थित चालू आहे, एक काम करूया, सगळ्या याच्या कॉन्सेप्टला आपण कॉपी करू. कॉपी करणं अवघड नाही. वेबसाईट तुम्ही कॉपी करू शकता. तुम्ही त्याचं काय इंस्टाग्राम पेज, फेसबुक पेज, लिंक्डइन पेज, एव्हरीथिंग यू कॅन कॉपी. तो सगळं कॉपी केला, तुमच्या रिब्रँडिंग नावाखाली तुमचा नवीन ब्रँड तयार केला आणि लॉन्च करून टाक, झालं. शुगर फ्री आईस्क्रीम ए झालं, आधीचा होता. त्याच्यात बाजूला त्यांनी दुकान टाकलं शुगर फ्री आईस्क्रीम बी. हे होऊ शकतं का? तर होऊ शकतं. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? मग त्याच्यासाठी तुमचं युनिक काहीतरी आयडेंटिटी अशी पाहिजे की जो कॉपी तो केलं तरी तो सक्सेस होणार नाही. असं आता माझं एक्झाम्पल मी सांगतो. आज माझा 25 वर्षाचा आय टीचा एक्सपिरियन्स आहे. त्याच्या आधी मी मेकॅनिकल कंपनी 4-5 वर्ष काम पण केलं. मी बेसिकली इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे. आज 25 वर्षात मी काय केलं, तर मी फक्त आणि फक्त जगभरातले जे निश आहेत, जे डोमेन्स आहेत त्याच्यावर काम केलं. ओके. मी CRMवर काम केलं आहे, मी बँकिंगवर काम केलं आहे, मी मॅन्युफॅक्चरिंगवर काम केलं आहे, मी AutoCADपासून सगळ्या टूल्सवर पण कामं केली आहेत आणि क्लायंट साईडला बसून कामं केली आहेत. हो. आणि तिथे जे काही शिकलो आहे मी, म्हणजे आज मला माझे टूल्स, माझं जे काही डोमेन आहे ते मला असं वाटत नाही की कोणी एवढ्या लेवलला वेगवेगळ्या डोमेन्सला कामं केली असतील. आणि त्याच्यानंतर आज 8 ते 10 वर्षाचा बिझनेसचा एक्सपिरियन्स. तर मला जर का एखाद्या टूल्स तुम्ही आत्ता जर का सांगितलं किंवा एखादी तुम्ही ॲज अ क्लायंट म्हणून माझ्याकडे आले आणि तुमचा स्पेसिफिक प्रॉब्लेम सांगितला की मी या निशमध्ये आहे आणि माझा 4-5 वर्षापासून 10 वर्षापासून बिझनेस चालू आहे, मला तो आता एका लेवलला नेक्स्ट लेवलला न्यायचा आहे, तर तुम्ही काय मदत करा? तर बेसिकली आत्ता मी एवढंच सांगू शकेल की मी आफ्टर ॲनालिसिस तुमचं जे काही डिटेल्स आहेत ते जेव्हा मी ॲनालिसिस करेन, जेवढं फास्ट मी ते तुमची सिस्टीम आणि तुमची अख्खी प्रोसेस जी सेवा समजून घेईल तेवढं फास्ट मे बी दुसरा माणूस नाही करणार. कारण त्याला ते एक तर त्याला डोमेनच बेसिकली माहिती आहे की नाही. तो मॅन्युफॅक्चरिंगचा असेल तर मला मॅन्युफॅक्चरिंग डोमेनच माहीत नाही. लोक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कसं करतात तेच माहीत नाही. त्याच्यात क्वालिटी कंट्रोल कसं होतं, त्याच्यात प्रोक्युरमेंट कसं होतं, त्याच्यामध्ये सप्लाय चेन कसं अप्लाय होतं हेच मला माहीत नाही. मी काय तर एजन्सी होणार आहे, मी काय तर एक कोचिंगवाला आहे. तर बेसिकली तोच प्रॉब्लेम आहे की लोकांना या डोमेनचंच नॉलेज नाही आहे. तिथपासून प्रॉब्लेम चालू होतं आणि या लोकांना गाईड करणारच माणूस नाही आहे. म्हणजे बेसिकली ह्या लोकांचा प्रॉब्लेम, म्हणजे ही जी गॅप आहे, ही गॅप मला कुठेतरी दिसली गेल्या 7-8 वर्षात, की स्मॉल अँड बिझनेस ओनर्सला हे जे एंड टू एंड गायडन्स करायला किंवा मेंटरिंग करायला किंवा आपण जे म्हणतो बिझनेस त्यांचा रिडिझाईन करायला कोणीच नाही आहे, माणूसच नाही आहे कोणी. कुठली कंपनीज अवेलेबल नाही आहे ती स्पेशलाइज आहे.
मी जसं म्हटलं तो एजन्सीकडे जाईल, तो मेंटर्सकडे जाईल, तो कोचिंगकडे जाईल. हो पण एंड टू एंड सोल्युशन देणारेच लोक नाही आहे. नाही करेक्ट. हा बेसिकली कॉन्सेप्ट आहे ती मागचा. ओके, ओके. म्हणजे अर्थात तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल आणि किंवा तुम्ही जस्ट सुरुवात केली असेल, तुम्हाला काही अडचणी असतील. मार्केटिंगची टीम आहे, लीड्स येतायत, पण त्या फेक लीड म्हणूयात किंवा व्हॅलिड नाही आहेत. त्याच्यातून तुम्हाला जनरेट नाही काय होते. तर मला वाटतं सरांची टीम तुम्हाला यासाठी नक्कीच मदत करू शकते. सो तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. जसं आपण आता एआय ऑटोमेशनवरती बोलतोय, की एआय आल्यामुळे खूप सारे बदल झालेत. ऑलमोस्ट सगळेच बिझनेस ऑटोमेशनवरती आहे. मग याच्यामध्ये पर्टिक्युलर असं कुठले सेक्टर सध्या तुम्हाला दिसतंय, की खूप प्रचंड प्रमाणात तिकडे एआय ऑटोमेशन सुरू आहे? ऑनेस्टली सांगू का, याचं उत्तर खूप ट्रिकी आहे, पण ऑनेस्टली सांगतो याचं उत्तर. AI मार्केटमध्ये आलेलं आहे, नो डाऊट. आत्ता मार्केटमध्ये गरज काय आहे, तर AIचे यूज केसेस तयार करायची गरज आहे. ओके. मी जसं मगाशी एक म्हटलं AI एजंट आहे, तो एक यूज केस झाली, की टेलिकॉलिंग इंडस्ट्रीमध्ये AIचा यूज केस तयार झाली आणि त्याच्या आधी तुम्ही सॉफ्टवेअर किंवा एजंट बनवायला लागले आणि ते तुम्ही मार्केटमध्ये आणता पण आहे किंवा आलेलेत. ही यूज केस झाली. आज तेच तुम्ही समजा हेल्थ इंडस्ट्रीमध्ये बघितलं, तुम्ही जसं मी म्हटलं रिअल इस्टेटमध्ये बघितलं, तुम्ही अजून कुठली निश आहे मेडिकल लेवलला बघितलं, याच्यामध्ये यूज केसेसच तयार होत नाही आहेत. होतील, मी असं म्हणत नाही की ते, पण ते बेसिकली यायला वेळ लागणार आहे थोडा. त्यामुळे जो मला माणूस विचारतो किंवा जो बिझनेसमॅन की मी AI अप्लाय करू का, मी त्याला उलटा विचारतो प्रश्न की तू AI अप्लाय करण्यासाठी आधी रेडी आहेस का? ओके. तुझी कंपनी जर का 2 वर्ष जुनी आहे, तर तू AI काय अप्लाय करणार? किती असं डेटा जनरेट होणार आणि त्याच्यातनं काय इंटेलिजन्स डेव्हलप होणार? नो. तर तुमची इंडस्ट्री ॲटलिस्ट 5 ते 10 वर्ष ओल्ड असेल आणि मग तुम्हाला AI अप्लाय करून त्याच्यातनं काहीतरी इंटेलिजन्स बाहेर काढायचं आहे, तर दॅट इज द राईट वे. मग तुम्ही सांगू शकता की हां, 10 वर्षाचे हिस्ट्री आहे माझ्याकडे, 10 वर्षाचे सप्लायर आहे, 10 वर्षाचा एम्प्लॉई आहे, 10 वर्षाचे सॅलरी राईजचे डेटा आहे, प्राइसिंगचा डेटा आहे, प्रॉडक्ट्सचा डेटा आहे, कुठले प्रॉडक्ट्स कुठून किती चेंज झाले, सगळ्याचा डेटा आहे माझ्याकडे. आणि मला आता याच्यातनं हे सगळं अप्लाय करून मला पुढच्या 10 वर्षासाठी बेस्ट ऑप्टिमल काय प्राईसची रेंज ठेवायची आहे, काय प्रॉडक्ट डेव्हलप करायचे आहेत. मी जसं म्हटलं मग अशी वेगवेगळे प्रॉडक्ट्समध्ये पण व्हेरिएशन्स काय काय करू शकतो, मार्केटमध्ये काय चाललं आहे, हे जर का मला क्रॉस चेक करून मला जर का तू एक व्यवस्थित लिस्ट देऊ शकला की पुढच्या 10 वर्षात तर तुम्हाला वर्थ आहे, तर तुम्ही AI अप्लाय करा. करेक्ट. तुम्ही 1 वर्ष, 2 वर्ष, 6 महिन्यासाठी तुम्ही AI अप्लायच करू शकत नाही. त्यामुळे बॅक टू युअर क्वेश्चन्स, तर AI यूज केसेस व्हायला वेळ लागेल, पण मी जसं म्हटलं AIची टूल्स नक्की आलेले. ओके. AIची टूल्स तुम्ही नक्कीच वापरू शकता. म्हणजे मी असं म्हणेल की मॅक्झिमम लोक माझ्या ओळखीतले तरी गुगल वापरणं बंद केलं आहे. ओके. ते दररोज सकाळी उठतात, त्याचे जे काही क्वेश्चन्स आहेत ChatGPTला विचारतात आणि पुढचा दिवस चालू करतात. खरं. लिटरली या लेवलला माझे कितीतरी ओळखीचे लोक आहेत जे ChatGPT रेग्युलर वापरत आहेत. असे टूल्स तुम्ही वापरले पाहिजे. मग त्याचा ड्रॉबॅक काय आहे? ChatGPTचा कोणी विचारलं मला ड्रॉबॅक काय? तर मी म्हणेल ड्रॉबॅक एकच आहे की तुम्ही त्याला जर का जंक गोष्टी दिल्या, म्हणजे मी आज काय म्हणतात, मला समजा आता समोर हेअर ऑइल आहे, तर मी कुठलं टाईपचं हेअर ऑइल वापरू, हे जर का त्याला क्वेश्चन विचारला किंवा मी माझ्यासाठी काय मला लाईट घ्यायचे आहेत, विकत घ्यायचे आहेत आणि लाईटची कुठल्या टाईपची शेड मी विकत घेऊ, हे तुम्ही 2 प्रश्न त्याला विचारले. तिसरा प्रश्न डायरेक्ट तुमच्या बिझनेसचा रिलेटेड जर का विचारला की माझा बिझनेस ग्रोथसाठी तू काय सजेस्ट करशील, तर तो ChatGPT कन्फ्यूज होऊन जाईल की अरे हे काय चाललंय. म्हणजे इंटरनली तुम्ही जर का विचार केला तर त्या पद्धतीने तुम्हाला ChatGPTमध्ये हिस्ट्री पण ठेवावी लागेल की फक्त बिझनेससाठी ते ChatGPTचा यूज करा. मग तुम्हाला तो व्हेरिएशन ऑप्टिमाइज लेवलला तुम्हाला हे देईल. तुम्हाला एकदा तुम्ही लाईटबद्दल प्रश्न विचारता, एकदा ऑइलबद्दल विचारता, तिसऱ्यांदा बिझनेसबद्दल विचारता, तुम्हाला तो एक्झॅक्ट आन्सर नाही मिळणार. आणि अजून एक टॉपिक आहे यंग एंटरप्रेनर्सचं, तुम्ही जे मगाशी म्हणाले
तर म्हणजे 2 टॉपिक असे की जे मी यंग मुलांना सांगू शकतो की याच्यावर तुम्ही कामं करा. एक आहे कॉन्सेप्ट आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. बरेचशा लोकांना माहिती पण आहे. त्याच्यामध्ये ChatGPTला मी काय प्रॉम्प्ट देऊ? हा 100% करेक्ट आन्सर देईल. करेक्ट. म्हणजे कंटेंट बनवायचे आहेत तुम्हाला आणि ChatGPTला विचारायचे. पहिले तुम्ही हे लिहा की ॲज अ कंटेंट रायटर आज इंडियातले टॉप कंटेंट रायटर्सला तू ॲनालिसिस कर आणि त्याच्यातले बेस्ट कंटेंट मला तू काढून दे. ओके. तर हे सांगायला तुम्हाला त्याच्यात काही डोकं लागत नाही. फक्त हे सांगायला मला नाही वाटत किती व्हिडिओज मार्केटमध्ये अवेलेबल आहे. हे मी माझ्या एक्सपिरियन्समधनं सांगू शकतो कारण मी क्लायंटला तशी गाईड केलेली आहे ओके. ओके. आणि त्यामुळे त्यांची कंटेंट बदललेत. म्हणजे ॲज अ कंटेंट रायटर मला हे गोष्टी दे, तू देईल. तर हे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग पण खूप चांगला प्रकार आहे की तो त्याच्यामध्ये मग काय शिकायचं आहे काय नाही शिकायचं हा पण प्रकार आहे. दुसरा एक सब्जेक्ट आहे की ChatGPTला मी विचारलं की मला समजा आपण रिअल इस्टेटचं बोलतोय कंटिन्युअस तर रिअल इस्टेटच्या बिल्डरबद्दल आपण बोलू की मला 5 टॉपची बिल्डर्सची नावं दे. ओके. मला पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे, मला टॉपची पुण्यातली नावं दे. हम्म. त्या 5 नावांमध्ये तुमचं नाव येत आहे का ॲज अ बिल्डर? ओके. तर तो प्रकार आहे AI किंवा काय म्हणतात त्याला AI SEO ऑटोमेशन किंवा AI SEO म्हणतो आपण. SEO तुम्हाला माहिती आहे, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. वेबसाईटला तुम्ही सर्च केलं तुमचं नाव कुठे आहे ते पहिल्या पेजला येतं का दुसऱ्या का 10व्या पेजला येतं त्याच्याप्रमाणे ते ऑप्टिमाइज करता येतं. मग सेम प्रकार AIमध्ये आलेला आहे की ChatGPTला माझं नाव जर का दिसायचं असेल तर काय करताय. याच्यासाठी काही टूल्स अवेलेबल आहेत, काही स्ट्रॅटेजीज अप्लाय करता येतं. तर हा एक चांगला बिझनेस येऊ शकतो लोकांसाठी की कारण गोईंग फॉरवर्ड हे खूप फेमस होणार आहे. करेक्ट आहे. तर हे कॉन्सेप्ट आहे की याच्यावर तुम्ही ॲज अ नवीन एंटरप्रेन्योर्स तुम्ही या गोष्टीवर विचार करू शकता. तुम्ही आता बोलताना मग म्हणालात की ज्यांचा व्यवसाय 2-3 वर्ष जुना आहे तर ते AI ऑप्टिमायझेशन मध्ये येऊ शकत नाही का त्याच्याकडे डेटा तेवढा नाही. बरोबर. सो मग एक्झॅक्टली डेटा काय असायला हवा जेणेकरून तुम्ही सहज AI ऑप्टिमायझेशन करू शकता. त्याच्यामध्ये बेसिकली डेटा हा जो प्रकार आहे हा बेसिकली खूप काय म्हणतात डिटेलिंगमध्ये जर का त्याचं बोलायचं झालं तर डेटा कुठेही जनरेट होतो. आज नवीन कंपनी आहे, तुमचा लोगो तयार झाला, तुमची वेबसाईट तयार झाली, किती लोकांनी वेबसाईट हिट केली बरोबर. हायचा डेटा असतो, तिथून चालू होतो. किती लोकांनी तुमचं इंस्टाग्राम पेज बघितलं, किती लोकांनी तुमचं फेसबुक पेज बघितलं, किती लोकांनी लाईक केलं. ओके. हां नंतर तुमची एखादी पोस्ट टाकली तर किती लोकांनी रिस्पॉन्स केला. आपण त्याला म्हणतो काही कॉन्सेप्ट की ऑर्गॅनिक लीड आपण म्हणतो. मी एखादी व्हिडिओ टाकला, एखादा पोस्ट टाकली, तुम्हाला स्वतःहून लोकांनी फेसबुकवर रिप्लाय केला की अरे आय एम इंटरेस्टेड इन दिस, कॅन आय टेक युअर सर्व्हिस. ते ऑर्गॅनिक लीड झाली. तुम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं की तो माणूस येईल पण त्यांनी इंटरेस्ट दाखवला, त्यांनी परचेस पण केलं. तर हे कॉन्सेप्ट असे किती ऑर्गॅनिक लोकांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलेला आहे, किती रिपीट कस्टमर्स तुमची झालेले आहेत गेल्या 2 वर्षात, 5 वर्षात, 10 वर्षात किती रिपीट झाले. ते कशामुळे रिपीट झालेत. याची क्वालिटी चांगली होती का तुमचं ब्रँडिंग चांगलं झालं, कशामुळे तुमचे लोक तुमचे रिपीट कस्टमर झाले. किती लोक एकदा तुमचं प्रॉडक्ट घेतल्यानंतर विसरून गेले, नंतर घेतलंच नाही. किंवा अशी खूप अँगलनी डेटा तयार होतो. या सगळा डेटा तुम्हाला कुठे ना कुठे मग हे स्टोअर कुठे करतात त्याच्यासाठी तुम्हाला सिस्टीम प्रोसेस लागतं. ओके. मग तुम्हाला मी म्हटलं जसं तुम्ही एक्सेलमध्येही डेटा मेंटेन करू शकता. जर का तुमची कॅपॅसिटी असेल 50, 100, 500, 1000 रेकॉर्ड एक्सेलमध्ये तुम्ही मेंटेन करू शकता. मी असं म्हणत नाही की प्रत्येक वेळी सॉफ्टवेअर टूल्सच घ्या तुम्ही एखादी, पण तुम्हाला ते इव्हेंच्युअली अवघड झालं जर का तुम्हाला त्यातलं नॉलेज नसेल तर. करेक्ट. तर म्हणून तुम्हाला टूल्स लागतात. मग टूल्समध्ये काय काय लागतं तुम्हाला बेसिकली CRM लागतं. बेसिकली तुम्हाला ज्याच्यामध्ये कस्टमरचा रेकॉर्ड लागतो, त्याचं नाव गाव फोन नंबर, त्यांनी कुठला प्रोडक्ट घेतला, केव्हा घेतला, रिपीट कस्टमर झाला की नाही झाला, कुठल्या प्राइसिंगला घेतलं, जे काही तुमचे त्या कस्टमरचे रिलेटेड जे काही डेटा आहे तो सगळा तुमचा CRMमध्ये मेंटेन होतो. तुम्हाला उद्या त्यांना काहीतरी ऑफर्स टाकायची, दिवाळी स्पेसिफिक ऑफर आहे ती टाकायची, तुमच्याकडे 50 कस्टमर आहे, तुम्हाला CRMच्या डेटावरनं ती ऑफर्स तुम्हाला इझिली टाकता येतात. नंतर तुम्हाला मी जसं म्हटलं की तुमच्या निशवर ते अवलंबून आहे. पण तुम्ही जर का सप्लाय चेनमध्ये असाल तर तुम्हाला म्हणजे मॅन्युफॅक्चरर असाल आणि तुम्ही एखादा प्रॉडक्ट
एका ठिकाणून ठिकाणी तुम्ही सप्लाय करताय, तुमच्या वेंडर्सला, तुमच्या सप्लायर्सला तुम्ही जाताय. मग त्याच्यासाठी A1 B1 केव्हा माल पाठवला, किती वाजता पाठवला, काय पाठवला, तो व्यवस्थित पोचला का मध्ये काही डॅमेज झालं का, किती डॅमेज झालं, कशामुळे झालं, पॅकेजिंग नीट नव्हतं म्हणून डॅमेज झालं का, मग पॅकेजिंग कुठल्या कंपनीकडनं तुम्ही ते बॉक्सेस मागवले पॅकेजिंगचे, मग त्याची क्वालिटी बिघडली होती का म्हणून तुमचा प्रॉडक्ट डॅमेज झाला का, मग त्याचा सप्लाय तुम्ही बदला नेक्स्ट टाइम. असे कितीतरी एन नंबर ऑफ यूज केसेस आपण त्याच्याबद्दल बोलू शकतो. आणि या सगळ्याचा डेटा तुम्ही जेव्हा मेंटेन करता, आत्ताच्या कंडिशनमध्ये हे जे टूल्स जे मी वाचतोय, सप्लाय चेनचे टूल्स असतील, मॅन्युफॅक्चरिंगचे टूल्स असतील, CRM असेल, फायनान्सचा डेटा असेल, तुमचे बिलिंग्स इन्व्हॉइसेस जनरेट होतात, बिलिंग जनरेट होतं, हा सगळ्याचा डेटा जेव्हा तुमचा बल्कमध्ये जेव्हा तयार होतो, त्याला काही डेफिनेशन असं काही नाही आहे, पण जेवढा जास्त डेटा तेवढं तुमचं ॲक्युरसी जास्त चांगली येतात जेव्हा तुम्ही ते AI साठी अप्लाय करा तेव्हा. ओके, म्हणजे अर्थात रिझल्ट तुम्हाला जर चांगले पाहिजे असतील तर तुमच्यावर डेटा चांगला पाहिजे. तेवढा सबस्टेन्शियल अमाऊंट ऑफ डेटा पाहिजे. म्हणजे त्याचं एक एक्झाम्पल सांगतो मी, नॉट एक्झॅक्टली रिलेटेड टू दॅट. माझ्याकडे एक क्लायंट आले होते, त्यांची निश ॲक्रेलिक आणि याच्यामध्ये ते प्रॉडक्ट्स बनवायचे, मेणबत्त्या किंवा एखादी डिश ते असे ते प्रॉडक्ट बनवायचे आणि घरगुती ते सप्लाय करतात. तर त्यांना मी सांगितलं की तुम्हाला या डोमेनचं तुम्ही हे करा, वेबसाईट तयार करा आणि तुमचं फेसबुक पेज तयार करा, इंस्टाग्राम पेज तयार करा, जे काही आहे ते. आणि तर त्या क्लायंटनी 1 महिना घेतला, मी तो म्हणतो की 1 महिना आणि काही दिवस वेबसाईट नुसतं बनवायला. आता आजकालच्या दिवसात तुम्ही जर का 1.5 महिना एक पर्टिक्युलर वेबसाईट बनवायला जर का घालवायला लागले तर कधी तुमचा बिझनेस ग्रो होणार. म्हणजे हे रिअल लाईफ एक्झाम्पल आहेत मार्केटमधले, की लोक कुठे वेळ घालवतात हे त्यांना कळतच नाही. आज एका क्लिकमध्ये टेम्पलेट्स अवेलेबल वेबसाईट, लिटरली अर्ध्या तासात अख्खी वर्किंग वेबसाईट तुमची अप अँड रनिंग वेबसाईट रेडी होते. असे टूल्स पण अवेलेबल रिजनेबल प्राईसमध्ये, फ्री ऑफ कॉस्ट पण आहे. मी तर म्हणतो तुम्ही 1.5 महिना घेतला एक वेबसाईट बनवायला, म्हणजे 1.5 महिन्यात तुम्ही काहीच नाही केलं पुढे प्रोग्रेस. मग तुम्ही वेबसाईटला 1.5 महिने लावायला लागले तर तुम्ही फेसबुक पेज कधी बनवणार, तुम्ही इंस्टाग्राम पेज कधी, तुम्हाला उद्या यूट्यूबवर जायचं आहे, यूट्यूबला तुम्ही कधी जाणार या स्पीडनी. त्याचं कारण असं आहे की तो माणूस किंवा ती व्यक्ती, मी असं म्हणत नाही की त्यांनी चुकीचं काही घेतलं, त्याच्या डोक्यातली जी कल्पना आहे की माझी वेबसाईट जगापेक्षा वेगळी पाहिजे, बेस्ट पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी भरपूर R&D केली. ही वेबसाईट त्याच्या निशमधले कॉम्पिटिटर्स हे ते, आणि त्यांनी त्याप्रमाणे त्यांनी ही टूक हिज ओन टाईम. पण आज काळाची गरज तशी नाही आहे. तुम्ही अप अँड रनिंग पाहिजे तर त्याचं महत्त्व आहे. मी सिम्पल अजून एक एक्झाम्पल मला आठवलं म्हणून मी बोलतो. एखाद्या मला विचारतो की मला बिझनेस चालू करायचा, हा निश चालेल का, की जसं मगाशी मोठ स्ट्रॅटेजी म्हटलं तसं अजून एक स्ट्रॅटेजी आहे, सिम्पल स्ट्रॅटेजी आहे जी कोणालाही अप्लाय करता येईल. समोरचा एक व्यक्ती आला माझ्याकडे, आता माझ्याकडे अशी कितीतरी माझ्या IT मधलेच लोक आहेत की जे 25 वर्ष 30 वर्ष चांगल्या डोमेनमध्ये कामं केलेली आहेत, IT मध्ये काम केलंय, काम करायची इच्छा आहे. पण जसं मी म्हटलं, इव्हेंच्युअली त्यांना कुठेतरी असं वाटतं की नाही आता नोकरी बास झाली, बेसिकली रोटी कपडा मकानची व्यवस्था झालेली आहे, आता मी बिझनेसमध्ये येऊ का, असे कॉल्स मला आठवड्यातनं 1-2 कॉल्स तरी असतात. ओके, की अरे आनंद, तू ओळखलं का मला, असं असं मी आहे आणि मला बिझनेसमध्ये यायचं, काय करू. तर त्यांच्यासाठी ही टीप आहे, किंवा त्यांच्यासारख्या लोकांसाठी की ज्यांना थोडंसं डोमेन नॉलेज आहे, जो एक्सपिरियन्स माणूस आहे, नोकरीमध्ये असेल तरी चालतो. मी त्यांना एक सिम्पल टीप देतो की तुम्ही एक काम करा, तुम्ही 5 अशी लोक निवडा जे तुमच्या ओळखीचे आहेत आणि जे तुम्हाला तुमच्यावर ट्रस्ट त्यांचा आहे, क्लोज रिलेटिव्ह असतील, फ्रेंड सर्कल असतील, त्यांना एक कागद तुम्ही द्या. त्या कागदामध्ये त्यांना असं सांगा की माझे 5 किंवा 10 पॉझिटिव्ह पॉईंट्स, माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, चांगले पॉईंट्स ते लिहा, माझ्याबद्दल वाईट पॉईंट काय ते लिहा, 5 ते 10, आणि नंतर तो पेपर मला आणून द्या. टेक युअर टाईम, 1 दिवस 2 दिवस घ्या, तो मला पेपर आणून द्या. हे 5 लोकांकडनं तुम्ही जर का केलं आणि तो डेटा तुम्ही जर का चेक केला आणि त्याच्यातली जे कॉमन
चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे एखादा म्हणू शकतो, "अरे तू बोलतो चांगलं रे खूप. तू कम्युनिकेशन खूप तुझं इंग्लिश खरंच चांगलं आहे." एखादा म्हणतो, "अरे तू छोट्या-छोट्या गोष्टीत तू चिडतो राव." एक्झाम्पल. किंवा "तू कार खूप फास्ट चालवतो." आणि हीच जर का गोष्ट अशा कॉमन गोष्टी जर का तुम्हाला आयडेंटिफाय झाल्या, चांगल्या किंवा वाईट, त्यातल्या चांगल्या गोष्टी फक्त उचला आणि त्याच्या रिलेटेड काही निश बिझनेसमध्ये घुसता येईल का ते बघ. ओके. हे सिंपल गोष्ट आहे. कारण 5 लोकांनी तुम्हाला ॲप्रिशिएट केलेलं आहे, की तुझं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे. मग तू सॉफ्ट स्किलचं तू ट्रेनिंग का नाही चालू करत? बरं. आज किती किती यंग मुलं आहेत जे इंटरव्ह्यूला जातात. आपण बघतो ते म्हणजे किती कॉलेज पास आउट मुलं आहेत, ज्यांना सॉफ्ट स्किल किंवा इंडस्ट्री रेडी लोकं पाहिजेत. म्हणजे आज मला जॉब करायचा आहे आणि मला जर का इंडस्ट्री रेडी माणूस तुम्ही दिला, की ज्याला कम्युनिकेशन स्किल चांगला आहे, ज्याचं इंग्लिश बऱ्यापैकी चांगलं आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट त्याची झालेली आहे. दिसायला पर्सनॅलिटी वाईज अरे याला माया पण चला मला घ्यायला पाहिजे. असं जेव्हा मनातून त्याला समोरच्या बॉसला वाटतं, तर ते करण्यासाठी तुम्हाला तो म्हणून जर का तुम्ही केलं, की "अरे हां, मी कॉलेजचे म्हणून मी शिकवू शकतो." कारण माझे मित्र म्हणतायत, की तुझं कम्युनिकेशन स्किल इज गुड." मग हे का नाही करत तुम्ही? आणि मग ते करण्यासाठी तुम्ही काय करावं? तर तुम्ही 2 महिने, 4 महिने, 6 महिने तुम्ही नोकरी धरून तुम्ही हे अप्लाय करा. जवळच्या लोकांना सांगा, "मी एक कोर्स चालू केला आहे, त्याच्यामध्ये मी" आणि छोट्या लोकांपासून चालू करा. आणि जेव्हा तुम्हाला रिझल्ट्स व्यवस्थित दिसतात, देन यू ॲक्चुअली थिंक ऑफ अ रिअल फुल टाईम बिझनेस. तो पण तुम्ही पार्ट टाईम करूच शकता. तुम्ही हे कुठे डोक्यात ठेवता, की मी एका शेअरला ब्रेक करेल, नोकरी आजपासून बंद आणि उद्यापासून बिझनेस चालू, असं होत नाही. कधीच होत नाही. त्याच्याआधी तुमची थिंकिंग लागते. बरेचसे लोकं मी बघतो, बिझनेस माइंड किंवा बिझनेस माइंड नसतोच. कारण आयुष्यभर नोकरी केली. काय आज बिझनेसची जे स्ट्रगल्स आहेत, बिझनेसला जे पाहिजे आहेत गोष्टी बेसिक, ते नसतातच त्यांच्यात. म्हणजे ते विचारही करू शकत नाही त्या लेवलला. मग त्यांनी काय करावं? त्यांनी हेच करावं, की नोकरी कंटिन्यू करावी आणि मग बिझनेसची जे काही कोचिंग्स असते, बिझनेस रेडी करण्यासाठीचे जे काही कोचिंग्स असतील ते जॉइन करावे. त्याच्यानंतर स्वतः ॲनालिसिस करावं, की मी रेडी झालो आहे का आता? माझा माइंडसेट आधी रेडी आहे का? कारण तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही बिझनेस चालू करणार आहे, तुम्हाला पर मंथ इन्कम मिळणार नाही आहे. एंड ऑफ दी मंथ तुमच्याकडे सॅलरी नसणार आहे. तुमच्या 6-6 महिन्यात तुम्हाला मे बी तेवढे पैसे नाही मिळणार. तुमचं सपोर्ट सिस्टीम, तुमची घरची अँगल, तुमचे मित्रपरिवार, नातेवाईक रेडी आहेत का हे सगळं करायला? का त्यांच्या आधीच जाऊन तुम्ही करताय? ही खूप गोष्टी आहेत अशा. त्या सगळ्या विचारात घेऊन तुम्ही बिझनेसमध्ये यायचं आहे की नाही ते विचार करा. आणि मग सिस्टीम, प्रोसेस या सगळ्या गोष्टीचा पुढचा विचार करा. ओके, ओके, ओके. सरांनी खूप सुंदर एक्सप्लेन केलं, की जर तुम्हाला असं वाटतंय, की मला एखादा बिझनेस सुरू करायचा आहे, सो तुम्ही काय केलं पाहिजे? सो सरांनी जी ट्रिक सांगितली ती तुम्ही करा. तुमच्या 5 जवळच्या लोकांना ते लिहायला द्या, सांगा आणि मग तुम्हाला कळेल, की आपण काय चांगलं करू शकतो आणि मला वाटतं त्याच्यातून नक्कीच एक चांगली आयडिया तुम्हाला येऊ शकते. अर्थात हे तुम्ही वापरा आणि जर वापरलं असेल, तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ओके. सर आता आपल्याला एक्झॅक्टली तुमचं काम कळालंय. एआय ऑटोमेशन काय असतं, त्यासाठी काय लागतं, हे बऱ्यापैकी आपल्याला कळालंय आणि सध्या ती काळाची गरज पण आहे. सो आता काही जे लोक प्रेक्षक आहेत त्या लोकांना तुमच्याशी कनेक्ट करायचं आहे. हो. पण तुमच्यावर ट्रस्ट बिल्ड होण्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत कुठल्या कंपन्यांबरोबर त्यांची एक्झॅक्टली ग्रोथ आधी काय होती, तुमच्यावर काम केल्यानंतर ग्रोथ काय झाली, याविषयी जरा सविस्तर सांगा. एक कंपनीचं नाव नाही घेतलं तरी चालेल. नक्कीच. सर मी जसं म्हटलं मी पर्टिक्युलर निशबद्दल बोलतो. रिअल इस्टेट एजंट्स आहेत, रिअल इस्टेट कन्सल्टंट आहेत. त्यांचा बिझनेस पर्टिक्युलरली एका स्टेजला एरिया स्पेसिफिक होता. म्हणजे फक्त मी कोथरूड करायचो. तर आज तो बिझनेस अक्रॉस पुणे आहे. ओके. ही इज थिंकिंग ऑफ डायव्हर्टिंग इट टू मुंबई ऑल्सो. ओके. जे एक्सपांडिंग इट टू मुंबई. कारण त्याला ही सिस्टीम त्याला कळाली आहे. सिस्टीममध्ये त्याला बेसिकली मी गायडन्स काय दिला आहे, की तुला काय काय गोष्टी लागतात. तुला पोस्ट लागते, फेसबुकची पोस्ट लागते, तुला व्हिडिओ बनवावं लागतील, तुला बॅकएंड सिस्टीम स्ट्रॉंग करावी लागेल, तुला CRM लागेल, तुला टेलिकॉलर्स लागतील, तुला कॉलिंग करावं लागेल, तुला व्हॉट्सअप ऑटोमेशन लागेल. तर या सगळ्या गोष्टीची एकदा जर का त्याला फुल जेव्हा एंड टू एंड नॉलेज आलं, तर त्याला फक्त एक्सपांड करायची मुंबईसाठी.
तर तो इझिली रेडी आहे. तर हे रिअल इस्टेटचं कन्सल्टन्सी एक रिअल लाईफ एक्झाम्पल झाले. दुसरं एक एक्झाम्पल झालं, माझ्याकडे कोचेस आलेले ओके. जे ऑलरेडी हेवीली काय म्हणतात, खूप जास्त त्यांना शिकलेले आहेत, म्हणजे मास्टर्स आहेत किंवा PhDला त्यांनी अप्लाय केलेलं, आणि त्यांना काही लेवलला त्यांच्याकडे क्लायंटल बेस पण आहे. ते बेसिकली कंपन्यांना कॉर्पोरेट कोचिंग करतात, पण त्यांना ॲज अ ब्रँड तो तयार करायचा आहे. बेसिकली त्यांचं ब्रँडिंग नाही आहे. त्यांना थ्रू रेफरन्स, थ्रू ओळखीने त्यांना क्लायंट मिळत, पण कंपन्या अप्रोच होत आहेत. तर त्याच्यामध्ये अजून एक थॉट प्रोसेस आहे की जो माणूस समोर येतो आणि मला म्हणतो की, मी त्याला म्हणतो, अरे तुझे क्लायंट कसे मिळतात तुला? तो म्हणतो, क्लायंट रेफरन्स चालू आहे, मित्रपरिवार कोणती देत, तो बिझनेस नाही. जोपर्यंत तुम्ही नवीन क्लायंट तुमच्याकडे नसतो, अननोन क्लायंट आपण जे म्हणतो, अननोन क्लायंट तुमच्याकडे जोपर्यंत येत नाही, ज्याला तुम्ही एक दिवसापूर्वी ओळखत नव्हते आणि आज तुम्ही त्याच्याबरोबर डील करून तो तुमचा क्लायंट झालेला आहे पुढच्या 4 दिवसात, 5 दिवसात, तो तुमचा खरा बिझनेस चालू झाला किंवा बिझनेस करताय. तर ही एक गोष्ट आहे की ती खूप लक्षात घेतली पाहिजे लोकांनी, की अननोन क्लायंट्स पर्यंत कसं पोहोचायचं हे तुम्हाला माहिती पाहिजे, आणि ते बेसिकली आम्ही त्यांना गाईड करतो. ओके. तर मगाचा पॉईंट असा होता की जो आपला कोचिंगवाला हे होता, तर त्याला मी त्या असं पद्धतीने गाईड केलं की तिथं ब्रँडिंग कसं होईल, त्याची मग वेबसाईट कशी डेव्हलप होईल, त्यांनी फनेल्स कशी अप्लाय करायची, त्यांनी व्हिडिओज कसे टाकायची. मी सांगितलेलं त्यांनी यूट्यूबचं चॅनल चालू केलं, जे आता वन ऑफ दी फास्टेस्ट ग्रोईंग चॅनल आहे. कारण त्याचं कंटेंट बेसिकली कोचिंगमध्ये त्याला कंटेंट माहिती आहे, त्याला फक्त ही आयडिया माहीत नव्हती की यूट्यूबमध्ये असे व्हिडिओज टाकून माझी ब्रँडिंग, इनडायरेक्टली ब्रँडिंग करू शकतो. हे चांगल्याने त्याला कोणी नाही मिळालं. हे खूप असे ते थोडंसं कस्टमाइज लेवलला मी त्यांचं सगळं अप्रोच होतो. हे सगळ्यांसाठी ते ॲप्लिकेबल आहे असंही नाही. म्हणजे असं नाही की उद्या उठसूट कोणी कोचिंगवाले मस्त मी चॅनल चालू केलं, असं होत नाही. त्याच्यामागची थेअरी आहे, त्याच्यामागे काही सायन्स आहे, त्याच्यामागे काही ॲप्लिकेशन्स आहेत. ते सगळे यूज करून मी त्यांना सजेस्ट करतो की तुमच्यासाठी हे चांगलं आहे. ओके. तर या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी होतात. आता थर्ड एक्झाम्पल झालं तर, मी जसं मगाशी म्हटलं, AI एजंटचा जो क्लायंटल बेस आहे तो माझ्यासाठी आहे, की त्या AI एजंट जे बनवलं आहे त्याचं बेसिकली ब्रँडिंग मी करतो आहे आता. ओके. त्यामुळे मला त्या AI एजंट्सची चांगली माहिती आहे. तर त्याचं ब्रँडिंग मी आता त्या ती कंपनी ऑलरेडी 500 करोड करते टर्नओव्हर. वर्षाचं टर्नओव्हर 500 करोड आहे. आणि त्यांचं AI एजंट त्यांनी डेव्हलप केलं आहे, त्यांना पॅन इंडिया त्याचा सेल करायचा आहे. तर त्याच्यासाठी काय अप्रोच लागतो याच्यासाठी मी त्यांना गायडन्स करतोय. मग त्यांचं त्याचे XYZ फॅक्टर्स आहेत. मग त्यांना यूट्यूबवर जायला पाहिजे का, त्यांनी मार्केटिंग करायला पाहिजे का, त्यांनी B2B साठी करायला पाहिजे का, B2C ॲप्लिकेबल नाही आहे, पण स्मॉल कंपन्यामध्ये जायला पाहिजे का, मिडियम्स कंपन्या, मग त्याची प्राईस रेंज काय ठेवायला पाहिजे, मग ती 1 लाखाचे दरम्यान ठेवायची का 5 लाख ठेवायची का 10 लाख ठेवायची. मग त्याचं म्हणणं आहे की जिथे 5 टेलिकॉलरला जर कमी रिप्लेस करू शकतो, तर टेलिकॉलरचा पगार आज 20,000 रुपये एक्झाम्पल झाला, तर 1 लाख रुपये मी कंपनीची तसंही वाचवतोय. करेक्ट. 1 लाख रुपये महिन्याचे वाचवतोय, वर्षाचे 12 लाख रुपये वाचवतोय. एक्झाम्पल सांगतोय मी. तर त्याचं प्राइसिंग काय ठेवायला पाहिजे. मग तो म्हणतो, माझा 5 लाखाला का नाही कोणी गेला, कारण वर्षाचे 12 लाख तुम्ही त्या टेलिकॉलरला करताय. इथे मी एका टूनमध्ये तुम्हाला 5, बरं त्याच्यामध्ये मल्टिपल कॉल्स होतात. टेलिकॉलरचे लिमिटेशन्स आहेत, 9 ते 6 फक्त कॉल करणार, त्याच्यात दिवसाला 10 कॉल करतील, 20 करतील. याच्यामध्ये हा 100 कॉल एक एजंट कॉल करतो. म्हणजे तिथे 12 लाख तुम्ही ते वाचवतोय, तर तुम्ही 5 लाख रुपये द्यायला काय हरकत आहे. तर याच्यावर आमचं ग्रूमिंग सेशन झाले. मग त्याच्यामध्ये इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये मी त्याला वाटलं की तुझं ब्रँडिंग तयार नाही आहे, तुझ्यावर ट्रस्ट नाही आहे, तुझी ऑथॉरिटी या प्रॉडक्टसाठी नाही. मे बी त्याच्या रिलेटेड दुसरा प्रॉडक्ट आहे जे तू ऑलरेडी सर्व्हिसेस देतोय, तुझं 500 करोडचं टर्नओव्हर आहे, यू आर वेल सेटल देअर. पण जसं मी म्हटलं, या प्रॉडक्टसाठी तुझ्यावर कोणी नोबडी नोज यू फॉर दिस पर्टिक्युलर प्रॉडक्ट. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, याच्यावर मग टेक्निक सुरू आहे, याच्यावर ब्रँडिंग सुरू आहे, की मग आधीचा तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्ही अप्लाय करून त्याचा डेटा तुम्ही वापरून याचा काही ब्रँडिंगमध्ये तुम्ही हेल्प करू शकता का, ह्याचे काही यूट्यूब व्हिडिओ बनवू शकता का, ब्रँड याच्यासाठी,
की असं असं नवीन एजंट येतो आहे आणि आमची बॅकग्राऊंडमध्ये हिस्ट्री अशी अशी आहे, आम्ही ऑलरेडी 500 करोडचा बिझनेस करतोय. हे सांगून तुम्ही लोकांना जेव्हा सांगता की आम्ही ऑलरेडी 5-4 वर्षापासून 6 वर्षापासून आम्ही मार्केटमध्ये आहोत आणि वी आर कमिंग अप विथ न्यू प्रॉडक्ट रिलेटेड टू AI, मग लोकांचा एकदम ट्रस्ट डेव्हलप होतो. अरे हाय, 6 वर्षाचा अनुभव आहे म्हणजे याचा प्रॉडक्ट नक्कीच तगडा असणार 100%. आणि त्याची प्राईस रेंज द्यायची की नाही, का कस्टमाइज करायचं का कॉलिंगवर ठरवायचं, हे असे बरेचसे फॅक्टर्स आमचे चालू आहेत. हे डिस्कशन चालू आहे. रिअल लाईफ एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणून मी सांगितलं. सो खूप सुंदर तुम्ही एक्सप्लेन केलं एक्झॅक्टली तुमचं काम काय आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही काम करता. सो मला वाटतं ज्या कोणाचा व्यवसाय आहे आणि त्यांना AI ऑप्टिमायझेशनमध्ये स्वतःचा व्यवसाय टाकायचा आहे, पूर्णपणे AI हँडल करेल असं तुम्हाला वाटतंय आपला व्यवसाय, तर तुम्ही नक्की सरांना कॉन्टॅक्ट करा. सरांचा नंबर तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसतोय. कॉल करा, WhatsAppला मेसेज करा आणि एकदा इन्क्वायरी नक्की करा असं मला वाटतंय. कारण सध्या तुम्हाला जर लवकरात लवकर ग्रो करायचं असेल, तर सध्या AI शिवाय पर्याय नाही असं सगळे म्हणतायत. ते खरंच आहे आणि ते कसं खरं आहे सरांनी आता पॉडकास्टमध्ये आपल्याला पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. सर आता शेवटचा एक गोष्ट घेऊयात. समजा एखाद्या कंपनीला AI ऑप्टिमायझेशन करायचं आहे. तुम्ही सांगितलं डेटा काय लागतो ते तर आहेच आहे. पण त्या व्यक्तीने मानसिकता काय ठेवली पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे. खरे, तर काय मानसिकता असायला पाहिजे? नक्कीच चांगला प्रश्न आहे. कारण लोक 2000 साली काय झालं की Y2Kचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि मग इंटरनेट आलं आणि तेव्हाच लोकांनी म्हटलं की आता इंटरनेटमुळे सगळ्यांचे जॉब जातील, सगळ्यांची लोक रस्त्यावर येतील, बेकार होतील, तसं काही झालं नाही. इनफॅक्ट जॉब जास्त क्रिएट झाली. IT चा बूम आला इंडियामध्ये. आज कितीतरी आमच्यासारखी लोक जे ज्यांना नॉन IT बॅकग्राऊंडची होते त्यांना IT मुळे खूप चांगला स्कोप मिळाला. आणि तर तसं काही होत नाही. त्यामुळे AI मुळे मला नाही वाटत की असं काही होईल. इनफॅक्ट जॉब तयारच होतील. हां, काही इंडस्ट्री, काही निश आहेत, जसं मी म्हटलं कंटेंट रायटर्स आहेत, ग्राफिक्स डिझायनर्स आहेत, व्हिडिओ एडिटर्स असतील किंवा मे बी काही असे युनिक काही ब्रँड, काही निश आहेत जे रिप्लेस होऊ शकते. टेलिकॉलर्स जसं मी मगाशी एक्झाम्पल झालं. लोक म्हणतात की लॉयर्समध्ये पण AI येणार आहे. लोकांना लॉयर्सची गरजच नाही, AI तुम्हाला सांगेल. डॉक्टर्स रिप्लेस होतील, AI एजंट्स येतील आणि ते तुम्हाला ॲनालिसिस करून सांगतील. मला नाही वाटत या लेवलला आत्ता काही झालेलं आहे किंवा होत आहे. मे बी गोईंग फॉरवर्ड 10 वर्षात, 20 वर्षात, 30 वर्षात काहीतरी होऊ शकतं. पण आत्ता त्यांना काही प्रॉब्लेम नाही. हे जे रिपिटेटिव्ह टास्क जे कामं आहेत ते नक्कीच तुम्हाला रिप्लेस होती. ते रिप्लेस झालेलेच आहे ते नाही. आता नवीन लोकांसाठी किंवा AI साठी तर ती जी मानसिकता आहे, तर त्याच्यामध्ये मानसिकतेमध्ये सर्वात मेजर प्रॉब्लेम आहे की ह्युमनला रिप्लेस करायचं का? आज कंपन्यांना मेजर प्रॉब्लेम आहे की मी ह्युमनला, माझा स्टाफला मी रिप्लेस करू का? किंवा केलं तर काय इम्पॅक्ट होईल? तर त्याच्यासाठी मी माझा एक्सपिरियन्सवरनं सजेस्ट करेल. मी काही त्याच्यातला खूप मास्टर माणूस नाही आहे. पण जो एक्सपिरियन्स मी बघितला आहे त्याच्यावरनं मी शेअर करतो की ती मानसिकता तुम्ही बदला. AI जॉब जाणार नाही आहेत. हां, तुम्ही हे करू शकता की तुमच्या स्टाफला ट्रेनिंग देऊ शकता AI साठी. त्यांना रेडी करा. त्यांना सांगा किंवा तुम्ही आपल्या कंपनीसाठी ChatGPTचं हे तुमचं सबस्क्रिप्शन मी तुम्हाला देतो आहे. तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते ChatGPTला विचारा आणि सॉल्व्ह करा. जे काम तुम्हाला अर्ध्या तासात होत आहे ते 5 मिनिटात होईल. तुमची प्रोडक्टिव्हिटी, तुमची इफिशियन्सी वाढेल, जेणेकरून कंपनीला कुठेतरी त्याचा फायदा होईल. तर या गोष्टी तुम्हाला करता येतील. त्यामुळे तुमची मानसिकता बदला की त्यांचे जॉब कशी जातील याच्यापेक्षा त्यांना कसं तुम्हाला फाईन ट्यून करता येईल, त्यांना AI साठी कसं रेडी करता येईल त्याच्यावर लक्ष द्या. पुढे जे होईल ते होईलच, तसंही होईल. तुमच्या हातात काम, आमच्या हातात काहीच नाही आहे. पण आत्ता मानसिकता अशी की AI मुळे जसं मी म्हटलं की AI तुम्हाला गायडन्स देईल, तुम्हाला तुमचा टाईम वाचू शकतो, पण तुम्हाला रिप्लेस नाही करू शकत. ओके, ओके. ही नक्कीच लाईन आहे, बॉटम लाईन म्हणता येईल आपलं. ओके. वाह! सरांनी खूप सुंदर आत्ता एक्सप्लेन केलं, की लोकांच्या मनात ही संभ्रम आहे, की AI आलं की लोकांचे जॉब जातात. अर्थात जे रिपिटेटिव्ह गोष्टी जिकडे आहेत त्यांचे जॉब जाणारच आहेत. पण तुमचा स्टाफ असेल, त्याला जर तुम्ही AIचे टूल्स शिकवले, त्याचे कोर्सेस करायला लावले, तुमचा स्टाफ अपग्रेड होईल, त्यांचे जॉबही जाणार नाही आणि तुमचा व्यवसाय
अधिक स्पीडने पळण्यासाठी नक्कीच या स्किलचा उपयोग होईल. सरांनी एक्सप्लेन केलं आहे. सो परत एकदा सांगतोय, तुम्हाला जर वाटतंय की तुम्हाला तुमचा व्यवसाय AI ऑप्टिमायझेशन करायचं असेल तर सरांना कॉन्टॅक्ट करा. सरांचा नंबर स्क्रीनवरती आहे. सर आता खूप वेळेला आपण गप्पा मारतोय. खूप छान डिस्कशन झालं. एक वेगळ्या पद्धतीने की आजच्या युगात AI कशा पद्धतीने आपल्याला गाईडन्स करतोय व्यवसाय वाढवण्यासाठी, हे तुम्ही खूप सुंदर सांगितलंत. सो सध्या तुर्तास थांबूया. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नक्की धन्यवाद. तुम्ही तुम्ही पण मला या पॉडकास्टमध्ये इन्व्हाइट केल्याबद्दल नक्कीच धन्यवाद. येस. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.